नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे अर्थलॉजिक प्लस इकॉनॉमी सर्वे ऑफ इंडिया आणि इकॉनॉमी सर्वे ऑफ महाराष्ट्राच्या बॅचमध्ये. मित्रांनो, काल आपण डेमो लेक्चर पाहिलं आणि डेमो लेक्चरमध्ये आपली बॅच कशी रन होणार आहे ते आपण थोडंफार डिस्कस केलं आणि आलेले PYQ काय होते आणि एक्झाममधील PYQचा ट्रेंड कसा आहे इकॉनॉमी सर्वेमधून ते आपण पाहिलेलं आहे. तर आज आपण महाराष्ट्राचा इकॉनॉमी सर्वे चालू करणार आहोत आणि यानंतर आपण भारताचा इकॉनॉमी सर्वे घेणार आहोत. तर मित्रांनो, आपल्या एक्झाममध्ये जवळपास येणारे जे क्वेश्चन आहे भारताच्या इकॉनॉमी सर्वेमधून थोडेफार कमी येतात ॲज कम्पेअर टू महाराष्ट्र. सगळ्यात जास्त फोकस जो आहे आपला महाराष्ट्राच्या इकॉनॉमी सर्वेला असणार आहे. आपली बॅच जी जवळपास 8 ते 10 घंटेची असेल त्यातील जवळपास आपला 65% वेळ जो आहे आपण जवळपास महाराष्ट्राच्या इकॉनॉमी सर्वे देणार आहे आणि उरलेला जो आहे 35% वेळ आपण भारताच्या इकॉनॉमी सर्वेला देणार आहोत. तर सुरुवात करूयात. तर आजची महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2024-25 पासून. तर लक्षात ठेवा की आपण त्याची अनुक्रमणिका पाहणार आहोत की आपल्याला चॅप्टर कोणते महत्त्वाचे आहेत, कोणते चॅप्टर कसे आहेत आणि कोणत्या चॅप्टरमध्ये जास्तीत जास्त क्वेश्चन येतात ते आपण डिस्कस करणार आहोत. तर पहिल्यांदा बघा की अनुक्रमणिका. पहिला टॉपिक जे आहे राज्य अर्थव्यवस्था, दुसरा आहे लोकसंख्या, तिसरा आहे राज्य उत्पादन, चौथा आहे किमती व सार्वजनिक वितरण व्यवस्था, पाचवा आहे लोकवित्त, सहावा आहे संस्थांद्वारे वित्त पुरवठा व भांडवली बाजार, सातवा आहे कृषी व संलग्न कार्य, आठवा आहे उद्योग आणि सहकार, नववा आहे पायाभूत सुविधा, दहावा आहे सामाजिक क्षेत्र. अशा प्रकारे आपण 10 टॉपिक पाहिले आता. म्हणजे जस्ट इंट्रोडक्शनमध्ये आपल्याला हेडलाईन्स पाहिल्या तर लक्षात येईल की आपल्याला कृषी व संलग्न कार्य हा एक, दुसरा आहे उद्योग आणि सहकार, नंतर आहे पायाभूत सुविधा आणि सामाजिक क्षेत्र. मित्रांनो, हे 4 टॉपिक आहेत तर खूप इम्पॉर्टंट आहे. मेजॉरिटी ऑफ क्वेश्चन महाराष्ट्राच्या इकॉनॉमी सर्वे जे येतात ते ह्या 4 टॉपिकमध्ये येतात. आणि GS3 मध्ये जर पाहिलं तर सामाजिक क्षेत्रामधून आपल्याला मोस्ट ऑफ दी क्वेश्चन आलेले ॲज इट इज लाईन टू लाईन क्वेश्चन आलेले दिसतील. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की कृषी व संलग्न कार्य जो टॉपिक आहे आपण तो 2 पार्टमध्ये घेणार आहोत. नंतर उद्योग आणि सहकार तो एकच पार्टमध्ये घेणार आहोत. पायाभूत सुविधा हा पण एक पार्टमध्ये घेणार आहोत आणि सामाजिक क्षेत्र जे आहेत ते जवळपास 3 पार्टमध्ये घेणार आहोत. तर मित्रांनो, हे जे 2 पार्ट नंतर हे याचा 1 2 3 हा 4 आणि हे जे 2 3 4 आणि 3 7 पहिले 7 व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असणार आपल्या एक्झामच्या दृष्टीने. तर बाकीचेही इम्पॉर्टंट आहे पण ॲज कम्पेअर टू हे खूपच इम्पॉर्टंट असणार आहे. त्यामुळे काळजीपूर्वक स्टार्टिंगचे व्हिडिओ खूप काळजीपूर्वक पहा. जसं जसं पुढे जाऊ तसं आपल्याला खूप असं म्हणजे बऱ्याच गोष्टी आपल्याला रिपीट होतील किंवा आपल्याला एक सेन्स लागून जाईल. त्यामुळे इकॉनॉमी करत असताना आपल्याला असं जास्त ताण येणार नाही किंवा आपल्याला खूप जड वाटणार नाही किंवा आपण खूप फॅक्च्युअल डाटा करतोय, आकडेवारी करतोय. तुम्हाला जर डेमो लेक्चरमध्ये पाहिलं असेल की इतकं साध्या सोप्या ट्रिक्समध्ये तुम्हाला सगळा डाटा कसा तुम्हाला ट्रेंड स्वरूपात एक्सप्लेन केला होता. काल तुम्हाला 2-4 एक उदाहरणं देऊन सांगितलंच आहे. इथून पुढं सगळी आपली जी बॅच आहे ती अशीच रन होणार. त्यामुळं इकॉनॉमी सर्च करत असताना असं काही ताण येईल, टेन्शन येईल, डोकं दुखल असं काहीच होणार नाही. त्यामुळं तुम्ही बिंदास राहा. आता जर पाहिलं तर आपल्याला नंतरच आहे की व्याख्यासूची आहे. भारतातील राज्याचे निवडक सामाजिक व आर्थिक निर्देशक आणि महाराष्ट्रातील जिल्ह्याचे निवडक सामाजिक व आर्थिक निर्देशक ह्यातील काही थोडेफार इन्फॉर्मेशन आहे ते आपण लास्टला पाहणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की मित्रांनो की जर पाहिलं तर महाराष्ट्र आणि भारताची तुलनात्मक माहिती जी आहे ह्याच्यावर नेहमी क्वेश्चन आलेला असतो. राज्य अर्थव्यवस्था काय आहे, लोकसंख्या काय आहे, राज्य उत्पन्न काय आहे, किमती व सार्वजनिक वितरण व्यवस्था हे आपल्याला पाहावं लागेल आणि लोकवित्तही आपल्याला पाहायचं आहे. तर मित्रांनो, चालू करूयात आता आपलं सेशन. ॲक्च्युली नेमकं काय आहे, पहिल्या टॉपिकमधील गोष्टी काय आहे, कशा आहेत, योजना कोणत्या आहेत, फॅक्ट्स काय आहेत ते आपण पाहणार आहोत. एकच मिनिट. हा आपला कृषी व संलग्न कार्य पार्ट 1. काय कृषी व संलग्न कार्य पार्ट 1 आणि कृषी व संलग्न कार्य पार्ट 2 मध्ये हा 7 नंबरचा टॉपिक आपण कंप्लीट करणार आहोत. तर मित्रांनो, कृषीमध्ये जर पाहिलं तर हा आपला 7.2 नंबरचा पॉईंट आहे. त्याच्यामधील राज्यातील कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पीक विविधता असून यात प्रामुख्याने ऊस, कापूस, सोयाबीन, कडधान्य आणि फळपिके या सगळ्या पिकांचा समावेश आहे. हवामान बदलाचे परिणाम आणि जमिनीच्या उत्पादनाचा ऱ्हास राज्यासमोर एक आव्हान आहे. कृषी उत्पादन वाढवणे, निर्यातीला चालना देणे आणि कृषी प्रक्रियेला प्रोत्साहन देणे यासाठी शासनाकडून विविध धोरणात्मक उपक्रम राबवण्यात येत आहेत. तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्याचे होणारे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी जोखीम व्यवस्थापन आणि जोखीम कमी करण्याच्या उपायासह शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. मित्रांनो, एक जाणवलं असेल की ऊस असेल, कापूस असेल, सोयाबीन असेल आणि कडधान्य आणि फळपिके ह्याच्यामध्ये जर जाणवलं तुम्हाला की मोस्ट ऑफ जे क्वेश्चन विचारलेले आहे आपल्याला विचारतात की फळपिकाची आयात निर्यात काय आहे, फळपिकाखाली क्षेत्र किती आहे, कडधान्यामधील राज्याचा क्रम विचारलेला आहे, परत ऊस कापूस असेल जी MRP विचारलेली दिसते आपल्याला. आणि सगळ्यात महत्त्वाची की आपल्या शेती क्षेत्राला कोणते आव्हान असेल आपल्याला सरळ क्वेश्चन येऊ शकतो. तर हे आव्हान आपल्याला आपण वाचलेले आहेत.
तर नंतरचा आता क्वेश्चन जर पाहूयात की आपल्याला जर पाहिलं तर लक्षात येईल की आपल्याला सगळ्यात जास्त पाऊस कुठं विभागनीय सरासरी आणि प्रत्यक्ष पडलेला पाऊस हे जनरल सेन्स आहे. सगळ्यात जास्त पाऊस कुठं पडतो तर लक्षात ठेवा मित्रांनो, कोकणात पडतो. सगळ्यात कमी कुठं पडतो, छत्रपती संभाजीनगर. कोकण सगळ्याला माहित असतं की सगळ्यात जास्त पाऊस कोकण विभागात पडतो, पण सगळ्यात कमी कुठं पडतो तर हे कन्फ्यूज होऊ शकतं. तर लक्षात ठेवा छत्रपती संभाजीनगर. कुठे, छत्रपती संभाजीनगरला कमी पडतो. सगळ्यात जास्त कुठं पडतो पाऊस हे आपल्याला माहित असतं कोणत्या विभागात, कोकण विभागात. सगळ्यात कमी कुठं, छत्रपती संभाजीनगर. एवढं लक्षात ठेवा मित्रांनो. नंतर त्याचा क्वेश्चन आहे मित्रांनो की वैयक्तिक खातेदार आपल्याला पहिली म्हणजे आपली कृषी गणना झाली होती. कृषी गणनेवर पण आपल्याला क्वेश्चन आलेले दिसतील. तर कृषी गणनेनुसार वैयक्तिक क्षेत्र किती, म्हणजे आपण जमीन किती वैयक्तिक आहे त्याबद्दल आपल्याला क्वेश्चन विचारले होते. तर लक्षात ठेवा मित्रांनो की पहिली कृषी गणना सन 1970-71 मध्ये झाली. किती, 1970-71 मध्ये झाली मित्रांनो. आणि नवीन 11वी कृषी गणना सन 2021-22 मध्ये झाली. सरळ क्वेश्चन विचारले जाऊ शकतात की आपल्याला पहिली जनगणना कधी झाली आणि दुसरी 11वी कधी झाली. पहिली 1 लक्षात ठेवा आणि लेटेस्ट 11. कसं लक्षात राहिलं तुम्हाला, पहिली 1 होती ना, आता जी 11, 1 लक्षात राहील ना, 1 अशी लक्षात ठेवा. आणि पहिली कधी झाली, 1970-71 लक्षात झाली. आणि पहिली कृषी गणना कधी झाली तर लक्षात ठेवा, महाराष्ट्रामध्ये जेव्हा भीषण दुष्काळ पडला होता 72-73 दरम्यान, त्याच्या अगोदर पहिली कृषी गणना लक्षात ठेवता येईल. कधी, जेव्हा खूप भीषण दुष्काळ होता, अन्नधान्याची टंचाई होती, त्याच्या अगोदर 1 वर्ष आपल्याला 1970-71 मध्ये पहिली कृषी गणना दिसेल. आणि लेटेस्ट जी आहे ते लक्षात ठेवा 21-22 कसं लक्षात ठेवायचे मित्रांनो, लॉकडाऊन संपलं, कोरोना गेला, 21-22ला लगेच जनगणना घेतली आम्ही. काय, लॉकडाऊन गेला 2020ला, कोरोनात गेला, आणि त्यानंतर काय 21-22ला आम्ही काय 11वी जनगणना घेतलेली दिसते, कृषी जनगणना. तर लक्षात ठेवा राज्यातील वैयक्तिक खातेदारांची संख्या सुमारे किती आहे मित्रांनो, 171.11 लाख आहे. तर लक्षात ठेवा 171 लाख एवढंच लक्षात ठेवा. आणि वैयक्तिक क्षेत्र सुमारे किती आहे, 210.79 लाख हेक्टर. व वैयक्तिक खात्याची सरासरी किती आहे, ते 1.23 हेक्टर, 1.23 हेक्टर लक्षात ठेवा. तर मित्रांनो हे डायरेक्ट आपला क्वेश्चन विचारला असतं. आता तुम्ही म्हणता की ही आकडेवारी लक्षात ठेवायची का, लाईन कसं ही कृषी गणना महत्त्वाची आहे, त्यामुळं डायरेक्ट लाईन टू लाईन क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. टेन्शन घ्यायचं नाही, अवघड नाही. तुम्हाला ट्रिक सांगितली, दुष्काळाच्या अगोदर, भीषण दुष्काळाच्या अगोदर पहिली कृषी जनगणना झाली आणि लॉकडाऊनच्या नंतर 11वी झाली. लक्षात राहिलं 70-71 ते 21-22. आता वैयक्तिक खात्याची संख्या किती लक्षात ठेवा, 171.11 लाख आहे मित्रांनो. लक्षात ठेवा 171 लक्षात ठेवा, 171 इथला 71 इथला 71 लक्षात ठेवा. बरोबर आहे, पहिली कृषी गणनेचं 71 इकडलं 71 लक्षात ठेवा, 171 लाख असं लक्षात ठेवा. आणि वैयक्तिक क्षेत्र सुमारे किती लक्षात ठेवा, 210.79 लाख हेक्टर ते लक्षात ठेवा. फक्त 210 लक्षात ठेवा. किती, 210. बरोबर आहे, ह्या 210 लाख. 171ला आपण जुन्या आकडे केलं रिलेट करतं लक्षात ठेवण्यासाठी 171. आणि 21-22ला आता बघा 210 मध्ये काय आहे, 21 दिसतात ना, हे बघा 210 मध्ये 21 दिसतात असे. बरोबर आहे, 210 हे 210 त्यामध्ये 21 असे दिसतात ना, तर 21 लक्षात ठेवा. 21 कसे, 21-22चे 21 म्हणजे इकडला लास्ट उचलला 71, इकडला स्टार्टिंगला उचलला आहे 21 असं लक्षात ठेवा. फक्त ट्रिक स्वरूपात लक्षात ठेवण्यासाठी तिथले लक्ष म्हणजे रिलेट करतात ना, ते सेम आहे, त्यामुळे ते रिलेट करण्यासाठी आपण लक्षात ठेवण्यासाठी करू शकतो. 171 लाख आहे, इकडे किती 210 लाख. आणि वैयक्तिक खातेदार सरासरी किती 1.23 हेक्टर. किती 1.23 123 आकडा लक्षात ठेवा. किती 123 आणि त्यामध्ये पॉईंट टाकून द्या 1.23 हेक्टर आपलं सरासरी वैयक्तिक क्षेत्र आहे. आणि खालची जी इन्फॉर्मेशन आहे मित्रांनो तीही आपल्यासाठी महत्त्वाची आहे. कोणती तर लक्षात ठेवा की अनुसूचित जातीच्या वैयक्तिक खातेदाराची सन 1995-96 मधील सरासरी वैयक्तिक क्षेत्र 1.47 हेक्टर होते व ते 2015-16 मध्ये 1.24 हेक्टर झाले. किती 1.24 हेक्टर. तर लक्षात ठेवा मित्रांनो SC बद्दल विचारलेलं आहे आपल्याला. बरोबर आहे, अनुसूचित जातीबद्दल विचारलं आणि खाली विचारलं ST बद्दल. तर अनुसूचित जातीबद्दल विचारलं की ही 95-96 आकडेवारी. किती 95-96 आकडेवारी आहे मित्रांनो. तर इथे किती पहिल्यांदा किती 1.47 आहे, तर फक्त त्याला 1.4 करा मित्रांनो. आणि दुसरं जे आहे त्याला 1.24 आहे, त्याला फक्त 1.2 लक्षात ठेवा. म्हणजे किती कमी झाली, पहिल्यांदा 1.4 होती नंतर 1.2 झाली. म्हणजे 1.4 1.2 म्हणजे ते 1 राहिलं आहे, फक्त 4चा अर्ध झालं 2. 1.4 1.2 लक्षात ठेवा. बरोबर आहे, एवढंच लक्षात ठेवा. बाकीचं साल लक्षात नाही राहिलं तरी चालेल, आपल्याला साल बरोबर देतील. फक्त इकडे चुकवण्याचा प्रयत्न केला. 1.4 ते 1.2 SC कम्युनिटीसाठी आहे. ST साठी लक्षात ठेवा किती 2.15 हेक्टर. आणि दुसरं आहे 2015-16 मध्ये किती 1.76. तर लक्षात ठेवा. इथं कसं लक्षात ठेवा, इथं लक्षात मी पॉईंटमध्ये लक्षात ठेवू नका. इथं फक्त लक्षात ठेवा 2 इथं लक्षात ठेवा आणि 1 लक्षात ठेवा. 2 आणि 1 लक्षात ठेवा असं लक्षात ठेवा. 2 आणि 1 त्यामुळे कसं राहील ST साठी लक्षात ठेवा 2 आणि 1 लक्षात ठेवा. 2 पॉईंट समथिंग काहीतरी आहे, 1 पॉईंट काहीतरी आहे. पॉईंट लक्षात ठेवा, राऊंड फिगर लक्षात ठेवा. एवढं काय किचकट विचारणार नाही. 2 पॉईंट 1 पॉईंट असं काहीतरी आहे. मग ST मध्ये 2 पॉईंट लक्षात ठेवा 2 1 ST 2 1 लक्षात ठेवा. आणि SC किती लक्षात ठेवा मित्रांनो
1.4 ते 1.2 असं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, हे विसरणार नाही. एस टी काय आहे लक्षात ठेवायचा 21 नंबर, एस टीचा 21 नंबर आहे. काय एस टीचा गाडीचा नंबर काय आहे 21 आणि 21 म्हणजे काय 2 and 1 असं लक्षात ठेवा, ते चेंज झालेलं दिसल. महिला आता सगळ्यात महत्त्वाचं, महिला वैयक्तिक खात्याचे प्रमाण 1995-96 मध्ये किती 12.9 होते. किती 12.9 होते. किती 12.9 बरोबर आहे 12.9 होते मित्रांनो. आणि नंतर 12.9% असून सरासरी वैयक्तिक क्षेत्र 1.58 हेक्टर होते व ते 2015-16 मध्ये 15.5% असून व सरासरी वैयक्तिक क्षेत्र 1.22 झाले. तर लक्षात ठेवा मित्रांनो, तिथं पण काय येतं 1.58 आणि 1.20 म्हणजे इथं पण काय झालंय 1 लक्षात ठेवा, फक्त 1.5 आणि 1.2 लक्षात ठेवायचं. 1.5 आणि 1.2 1 जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. आणि काय केलंय 12 पासून 12 ते 15 चेंजेस झाले. त्याची 12 ते 15 इथं किती 12.9 होतं आणि 15-16 म्हणजे 15 होतं, म्हणजे वाढलेलं दिसल. इकडं SC ST मध्ये वैयक्तिक क्षेत्र कमी झालेलं दिसतं आणि महिलांच्या संदर्भात वाढलेलं दिसतं. आता वाढण्याचं कारण काय आहे तुम्ही जर जाणवलं असेल, गव्हर्नमेंटच्या पॉलिसी एक इन्फॉर्मेशन बेस्ड लॉजिक जर क्वेश्चन जर आला तर तुम्हाला माहिती की एखादं जर क्षेत्र असेल की एखाद्याला 2 मुलं असतील तर आणि 20 एकर जमीन असेल तर ते 10-10 मध्ये हे होते डिवाइड होते. त्या 2 मुलाला जर 2-2 मुलं झाली तर ती 10 एकर 5-5 एकर मध्ये डिवाइड होते. म्हणजे जवळपास म्हणजे जी 20 एकर जमीन होती ती फायनली 5-5 एकर म्हणजे डिवाइड होत ते काय झालं क्षेत्र कमी होत गेलं. ते असं SC STच्या बाबतीत तुम्ही लक्षात ठेवू शकता की ट्रेंड हा कमी होण्याचा आहे वैयक्तिक क्षेत्राचा. पण महिलाच्या बाबतीत काय वाढलाय 12 ते 15 का झालाय मित्रांनो, लक्षात ठेवा की आपलं जे गव्हर्नमेंटच्या पॉलिसी आहे की गव्हर्नमेंट आज केलं की पहिलं काय होती महिलांच्या नावे जमीन नसायची, महिलांच्या नावे कोणतीही जमीन नसायची. पण गव्हर्नमेंटने नवीन काहीतरी हे आणले, धोरणं आणली की तुम्ही महिलांच्या नावे जमीन असली पाहिजे. मग ते महिलांच्या नावावरती जमीन वाढण्याचं प्रमाण वाढलं म्हणून तेही प्रमाण आपल्याला 12.9 पासून ते 15.5% पर्यंत वाढलेलं दिसतं. आणि सरासरी किती बरोबर आहे तर लक्षात ठेवा. आणि सरासरी वैयक्तिक क्षेत्र होतं जे एकच मिनिट थोडं मला कन्फ्यूज झालंय. सॉरी एक मिनिट, ह्याच्यामध्ये कन्फ्युज आहे की वैयक्तिक क्षेत्र जे होतं ते पर्सेंटेजमध्ये ते वाढलेलं दिसेल तुम्हाला, बरोबर आहे. थोडं माझ्या सॉरी जरा बोलण्याच्या थोडं माझ्याकडून चुकीचं झालं. हे CSTचं बरोबर एक्सप्लेन झालेलं आहे, तर फक्त इथं जरा चुकी झाली तर लक्षात ठेवा. पर्सेंटेजमध्ये वाढलेलं दिसेल तुम्हाला 12 ते 15. आणि ती ट्रिक्स लक्षात ठेवा, ते हे लक्षात ठेवा की जमिनीचा व्यवहार झाले सॉरी जमिनीचं जे नाव होण्याचं प्रमाण महिलांचं वाढलेलं आहे त्यामध्ये पर्सेंटेज वाढलेला दिसेल तुम्हाला, पर्सेंटेज वाढलेलं दिसेल 12 ते 15%. पण ते वैयक्तिक क्षेत्र ते कमीच होतंय ना. जरी मला सांग पर्सेंट म्हणजे महिलांच्या नावावर होणारी जमीन वाढली 12 पासून 15% झाली, पण ती सरासरी वैयक्तिक क्षेत्र ते कमी झालं ना. एका घरात जर 4 मुली असतील मग 4 मुलीला ती डिवाइड झाली ना जमीन, मग ते कमी होत राहणार. म्हणजे वैयक्तिक क्षेत्राचं कमी आहे, पण पर्सेंटेजमध्ये पाहिलं तर काय होईल की वाढलेलं दिसेल. म्हणजे आज म्हणजे जसं की काही पुरुषांकडे ती जमीन होती तिचं नावे स्त्रियांच्या नावे व्हायला लागली, मग ते पर्सेंटेज वाढले. पर्सेंटेज स्वरूपात म्हणलं तर वाढलेलं दिसेल, वैयक्तिक क्षेत्र म्हणलं की कमी झालेलं दिसेल. वैयक्तिक क्षेत्र म्हणलं की ट्रेंड काय आहे कमी झालेला आहे. आणि महिलांच्या बाबतीत विशेष लक्षात ठेवा पर्सेंटेजमध्ये 12.15% वाढलेला दिसतो. आता काही कन्फ्युजन नाही, असं क्लिअर आहे. थोडं मिस्टेक झालं त्याबद्दल तुमची माफी मागतो. दुसरं आहे राज्यातील वैयक्तिक खात्याची संख्या व वैयक्तिक क्षेत्र. मित्रांनो डायरेक्ट आपल्याला क्वेश्चन आलेला दिसतो की हे जे टेबल आहे आपला खूप महत्त्वाचं आहे, व आकार वर्ग व हेक्टर. आणि दुसरं महत्त्वाचं काय की लक्षात ठेवा ह्याच्यामध्ये जे आहे एकच मिनिट हां येस बरोबर आहे. तर वैयक्तिक आकार वर्ग म्हणजे आपल्याला काय विचारलं की आपला प्रश्न होता की सीमांतिक खालीलपैकी सीमांतिक शेतकऱ्याला किती जमीन असते, म्हणजे किती हेक्टरपर्यंत जमीन असते. सरळ एका एक्झामला PYQ होता आपल्या GS4चा, तर ते होतं 1 हेक्टरपर्यंत. किती 1 हेक्टरपर्यंत अत्यल्प किंवा सीमांतिक शेतकरी. नंतर अल्प व लहानचं 1 ते 2 आहे, निम्न व मध्यमचा 2 ते 4 आहे, मध्यमचा 4 ते 10 आहे आणि नंतर आहे मोठ्याचा 10 अधिक. तर लक्षात ठेवा 1 ते 2, 2 ते 4 आणि 4 ते 8 नाही तर 4 ते 10 लक्षात ठेवा. हे 4 प्रकारचे वर्गीकरण 1 2 3 4 5 सॉरी 5 प्रकारचे वर्गीकरण 1 2 3 4 5 1 to 1 आहे 1 ते 2, 2 ते 4 आणि 4 ते 8 नाही तर 4 ते 10. काय 4 ते 8 नाही तर 4 ते 10. बघा 1 to 2, 2 to 4, 4 to 8 नाही तर 4 to 10 आणि 10 पेक्षा जास्त असं आपल्याला हे वर्गीकरण दिसतं. लक्षात ठेवा परत रिपीट करतो 1 बरोबर आहे 1 to 2, 2 to 4, 4 to 8 नाही 4 to 10 आणि 10 पेक्षा जास्त अशा प्रकारे हे वर्गीकरण आहे. सगळ्यात मोठं लक्षात येईल 1 सगळ्यात कमी सीमांतिक, सगळ्यात मोठे 10 हेक्टरपेक्षा अधिक, 1 हेक्टरपेक्षा कमी म्हणजे अल्प, 10 हेक्टरपेक्षा जास्त म्हणजे लक्ष अधिकवाला आहे. आणि नंतर वर्गीकरण अल्प व लहान आहे, निम्न मध्यम आणि मध्यम. मध्यमचे 2 प्रकार आहेत, मध्यम आणि निम्न मध्यम. मध्यम आणि निम्न मध्यम लक्षात ठेवा. आणि अल्प व लहान म्हणजे लक्षात ठेवा मोठेमध्ये किती तर लक्षात ठेवा एकच आहे 10 पेक्षा अधिक, आणि मध्यममध्ये 2 येतं निम्न मध्यम आणि मध्यम. आणि अल्पमध्ये काय अत्यल्प आणि अल्प. काय अत्यल्प आणि अल्प. अत्यल्प अल्प निम्न मध्यम मध्यम. काय अत्यल्प
अल्प, बरोबर आहे, निम्न, मध्यम, मध्यम हे वर्गीकरण डायरेक्ट विचारलेलं बरं का मित्रांनो, त्यामुळे तुम्हाला हे रिपीट करतोय. अत्यल्प, अल्प, निम्न, मध्यम, मध्यम हे लक्षात ठेवा. मोठे तर लक्षात ठेवा. सगळ्यात कमी 1, नंतर आहे 10, 1 ते 2, 2 ते 4, 4 ते 8 नाही, 4 ते 10, 10 पेक्षा जास्त असं लक्षात ठेवा, विसरणार नाही. VIP क्लासिफिकेशन आहे मित्रांनो, हे सरळ सरळ क्वेश्चन आलता. आता हे जो हे आहे की निवडक राज्यामधील वैयक्तिक खाद्याची संख्या व वैयक्तिक क्षेत्र, तर आपला हा रँकिंगमध्ये विचारला जाऊ शकतो की सगळ्यात जास्त वैयक्तिक क्षेत्र, सरासरी वैयक्तिक क्षेत्र असणारं सगळ्यात जास्त हेक्टर जे कोणते कोणते राज्य आहे ते सगळ्यात जास्त कोणते आपल्या रँकिंग विचारली जाऊ शकते. तर मित्रांनो लक्षात ठेवा की जर तुम्हाला जाणवलं की हा क्वेश्चन येऊन गेलेला आहे की अखिल भारतामध्ये वैयक्तिक क्षेत्र किती सरासरीचे लक्षात 1.08 हेक्टर म्हणजे किती 1.08 हेक्टर आहे. सरळ सरळ तो पण क्वेश्चन येऊन गेला होता सीमांतिक शेतकऱ्यांचा आणि हा पण येऊन गेलेला आहे. त्यामुळे आणि आता आपल्याला रँकिंग विचारली जाऊ शकते. तर मित्रांनो लक्षात ठेवा पहिल्या क्रमांकाला जे पंजाबला किती सरासरी 3.62 हेक्टर आहे. राजस्थानला किती आहे मित्रांनो सेकंड 2.73 हेक्टर आहे आणि हरियाणाला किती आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो 2.2 हेक्टर आहे आणि गुजरातला 1.88 हेक्टर आहे. तर लक्षात ठेवा हे 4 राज्य ट्रेंडिंग आहेत, म्हणजे ट्रेंड आहे किंवा त्याची रँकिंग आपल्या लक्षात येईल. आता लक्षात कसे ठेवायचे टेन्शन घेऊ नका. ही ट्रिक्स आहे 1-2 वेळेस तुम्ही जर वाचली रिपीट केली तर 100% लक्षात राहील. आता मग सांगा पंढरी का राजा हरी की पालखी गुजरी हमारे घर से, ह्याची ट्रिक्स काय आहे पंढरी का राजा हरी की पालखी गुजरी हमारे घर से. तर लक्षात ठेवा मित्रांनो पंढरी का राजा म्हणजे काय लक्षात ठेवा पंढरी फॉर लक्षात ठेवा पंढरी पंजाब पंढरी पंजाब असं लक्षात ठेवा. राजस्थान राजस्थान हरी हरियाणा आणि गुजरीचं गुजरात. काय पंढरी का राजा हरी की पालखी गुजरी हमारे घर से. तर काय पंढरी पंजाब पंढरी लक्षात ठेवा, राजा राजस्थान, नंतर आहे हरी हरियाणा लक्षात ठेवा आणि गुजरीचं गुजरात लक्षात ठेवा. आता तुम्ही म्हणता की हे वाक्य कसं लक्षात ठेवायचं पंढरी का राजा हरी की पालखी गुजरी हमारे घर से. आता हे हेज आहे म्हणून कसं लक्षात ठेवायचं तर लक्षात ठेवा पालखी जर जाणार असेल तर पालखीला काय लागणार आहे. जर समजा आता समजा लक्षात ठेवा की असं आपल्या समजा तुम्ही जर आता मी समजा बीडचा आहे, बीडून जर पालखी पंढरपूरला निघली तर ते काय करणार आहे खूप सारं क्षेत्र म्हणजे ती पायवाट हे आपले वारकरी जाणार आहेत. म्हणजे काय करणार वहिती म्हणजे ते क्षेत्र आहे क्षेत्र काय करणार पावलानं म्हणजे जाणार आणि ते काय करणार मार्गक्रमण करणार. तो रस्ता म्हणजे ते अंतर कापत आपल्या म्हणजे पंढरीच्या दर्शना म्हणजे पंढरपूरच्या दर्शन म्हणजे आपल्या पंढरीच्या राजाच्या दर्शनाला जाणार. बरोबर आहे ते लक्षात तसं लक्षात ठेवा. म्हणून ते काय केलं क्षेत्र म्हणलं की पंढरी एक पावलानं आपण क्षेत्र कमी कमी करत आपण डायरेक्ट जात असतो ना वारकरी. लक्षात ठेवा आषाढी एकादशी असेल कार्तिक एकादशीला तसं लक्षात ठेवा पंढरी का राजा हरी की पालखी गुजरी हमारे घरचे अशा प्रकारे आपण लक्षात ठेवू शकता. आणि लक्षात ठेवा की महाराष्ट्राचं जे आहे तर लक्षात ठेवा महाराष्ट्राचं किती 1.34. आता हे कसं लक्षात ठेवा 1.08 इंडियाचं आहे 1.08. आता लक्षात ठेवा 1.08 इंडियाचं कसं लक्षात ठेवायचं 2023चा कट ऑफ बरोबर आहे 2023चा कट ऑफ लक्षात ठेवा 1.108 त्यात पॉईंट टाकून द्या 1.08 बरोबर आहे. मग ते काय अखिल भारताचं म्हणजे अखिल भारताचा कट ऑफ असं लक्षात ठेवा 1.08 असं काय ते वेळ लक्षात ठेवा. लक्षात राहिलं तर राहिलं नाही तर नाही पण 100% राहणार मी गॅरंटी देतो 1.08. आणि महाराष्ट्राचं किती 1.34 आणि ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स किती भारताचा 134 आहे आपण ते आणि बरोबर आहे 134 आहे 193 देशामध्ये. मी आमच्या आपल्या POKच्या बॅचमध्ये पण सांगितलेलं आहे मित्रांना 1 2 का 4 गाणं आहे 1 2 का 4 1 2 का 4. आता आपलं काय 1 2 का 4 नाही तर 1 3 का 4 का आता आम्ही डेव्हलप झालो ना एकनं बरोबर आहे. मग असं लक्षात ठेवा तुमचं 1 2 का 4 तुमचं कमी आमचं 1 3 का 4 आहे 10 आणि जास्त आहे असं लक्षात ठेवायचं. 1 2 का 4 नाही तर 1 3 का 4 किती 193 देशामध्ये. मग ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स पण कितीचा आहे 134चा आहे. आणि जर पॉईंट टाका महाराष्ट्राचं काय वैयक्तिक क्षेत्र 1.34 असं लक्षात ठेवा. असं काय करा वेगवेगळे फॅक्ट्स आहेत ना अशा एका जागेवर लिंक करण्याचा प्रयत्न करा. नंतर आहे नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई जमिनीचा वापर सन 2023-24च्या जमीन वापराच्या आकडेवारीनुसार राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी भौगोलिक क्षेत्र किती मित्रांनो 307 लाख हेक्टर लक्षात ठेवा. किती 307 लक्षात ठेवा फक्त किती 307 किती 307 370 नाही बरं का मित्रांनो. किती तुम्ही 370 कलम जोडू नका 307 काय 370 नाही तर 307 लक्षात ठेवा. असं पण काहीतरी करायचं हे नाही तर हे असं लक्षात राहतं काहीतरी असं काहीतरी कन्फ्यूज बनवलं काहीतरी असं काहीतरी लिंक केलं तर लक्षात राहा 370 नाही तर 307 लाख हेक्टर म्हणजे 370 जम्मू काश्मीरचं होतं आमचं 307 आहे असं लक्षात ठेवा. 370 कोण होतं जम्मू काश्मीरचं होतं आमचं 307 आहे असं लक्षात ठेवा. असं लक्षात राहण्यासाठी करू शकता. आणि एकूण पिकाखाली स्थूल क्षेत्र किती लक्षात ठेवा मित्रांनो 246.67 लाख हेक्टर. तर त्याला आपण काय करू मित्रांनो ते हे नका लक्षात ठेवू किती लाख हेक्टरमध्ये तर लक्षात ठेवा फक्त 79.7
60% आहे स्थूल पिकाखाली स्थूल क्षेत्र आणि पिकाखाली निव्वळ क्षेत्र आहे 53.2%. म्हणजे ते लक्षात ठेवा 79 हे 79% लक्षात ठेवा. पिकाखाली स्थूल क्षेत्र आहे आणि पिकाखाली निव्वळ क्षेत्र आहे 53%. असं डायरेक्ट लक्षात ठेवा. पर्सेंटेजमध्ये पॉईंट असे ठेवणार 79-53. पिका स्थूल क्षेत्र किती जास्त असतं ना, स्थूल निव्वळपेक्षा स्थूल जास्तच असतं 79 आणि निव्वळ किती 53. 79 विषम संख्या 53 विषम संख्या 7 विषम 9 विषम 5 विषम 3 विषम. म्हणजे 79 मधला 7 विषम 9 विषम 53 मधला 5 विषम आणि 3 पण विषम आहे 7 9 5 3 असं लक्षात ठेवा. म्हणजे काहीतरी जर पर्यायामध्ये जर लक्षात नाही आलं तर आपण शिकवताना वाचताना काहीतरी वाचलं होतं की बाबा काहीतरी वेळ होतं काहीतरी म्हणजे विषम संख्या होत्या. तेवढं जरी क्लिक झालं तुम्ही काय करा पर्यायामध्ये जर सम संख्या असेल तर डिलीट करा 7953 लक्षात ठेवा 7953. आणि त्याचमध्ये पण सांगतो मित्रांनो 7-5 लक्षात ठेवा 7-5 काय 7 आणि 5 विषम संख्या 7 आणि 5 7953 असं लक्षात ठेवा. नंतर आहे हा चार्ट खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. आपल्याला हे विचारतात राज्यातील जमिनीचा वापर सन 2023-24 विचारला आहे बरोबर आहे. तर मित्रांनो लक्षात ठेवा की पडीक जमीन किती निव्वळ पेरणी क्षेत्र किती आणि वनाखाली क्षेत्र किती हे आपल्याला बघावं लागेल. वनाखाली क्षेत्र किती महाराष्ट्रामध्ये 17% आहे. किती 17%. ते कसं लक्षात ठेवायचं मित्रांनो आकडा सांगतो की मला सांगा की आपण बोलीभाषेकडे म्हणतो की तू वन तोडू नको, तू मागे पण झाडं तोडली होती आणि परत झाडं तोडायला आला. आपण काय म्हणतो खर्चावून परत काय म्हणतो पहिल्यांदा माफ करून टाकतो, परत तो ऐकत नाही. आपण काय म्हणतो तुला कळतं का नाही 17दा मी सांगितलं ना की झाडं तोडायची नाही, तू कशाला परत परत झाडं नाही तर मी वन विभागाला बोललो आणि तुझ्यावर कारवाई करायला लागलो. 17दा सांगितलं तरी ऐकत नाही म्हणून 17% लक्षात ठेवा. काय 17दा सांगितलं तरी ऐकत नाही वन विभागाचं म्हणून 17%. तरीही लोक झाडं तोडतात 17%. असं लक्षात ठेवा. वनाखाली क्षेत्र 17% आणि निव्वळ पडीक जमीन किती मित्रांनो तर 90%. 9% कसं लक्षात ठेवा की पडीक जमीन म्हणजे काय असते की जुनी जमीन असते काहीतरी म्हणजे पडून असते त्याकडे कोणी लक्ष देत नाही. पण पडीक जमिनीची आपण मशागत केली तर ती काय होती नवीन जमीन होती. म्हणजे कसं त्यामध्ये एकदम सुपीक होती त्यामध्ये पिकं घेतली जातात. मग आपण काय म्हणतो नवीन जमीन. पडीक जमीनला आपण काय म्हणतो नवीन जमीन. जर ती मशागती खाली आली तर मग पडीक जमीन नवीन जमीन. मग पडीकला नवीन करायची म्हणून नवीन लक्षात ठेवा 5 नवीन करायची ना पडीकची लक्षात ठेवा. पडीक म्हणजे नवीन 9% किती 9 म्हणजे नवीन बरोबर आहे 9% नवीन जमीन असं लक्षात ठेवा. पडीकची नवीन करायची म्हणून 9% आणि लागवड न केली इतर जमीन पण 9% आहे. लागवडीसाठी उपलब्ध असलेली जमीन 12% आहे. तर आपल्यासाठी महत्त्वाचं वनाखाली क्षेत्र आहे आणि पडीक जमीन सोबत लागवड न खाल्लेली पण लक्षात राहता येईल. आणि निव्वळ पेरणी क्षेत्र किती मित्रांनो 53% जे आपणच पाहिलेलं आहे. किती इथं 53%. इतकं साधं सोपं आहे. फक्त आपण कसं आहे आपलं डोळस नजरेने डाटा बघता आला पाहिजे आणि त्याला लिंक करता पाहिजे. आपण खूप अभ्यास केलेला आहे. फक्त काय होतं आपल्या काही सॉफ्ट स्किल आहे जे मी सांगतो ट्रिक्स बिक्स हे पॅरलली डेव्हलप केले पाहिजे आणि अभ्यासाला ह्याची 100% जोड दिली पाहिजे. खोटं नाही सांगत रिझल्ट ना सुपर सेव्हर येतो. आता मी तुम्हाला गॅरंटी देतो GS4ला माझा खरंच तुम्हाला इकॉनॉमिक्स सर्वेचा 100% फायदा होणार. मी बॉन्ड पेपर म्हणजे इतकी अतिशयोक्ती नाही मित्रांनो. पण मी आता तुम्ही म्हणता की तुम्ही काही पण बोलायला बॉन्ड पेपर हे पण ठीक आहे. पण मी ऑब्झर्वेशन बेस्ड सांगतो की इकॉनॉमिक्स सर्वे आणि GS4चे सगळे पेपर जर तुम्ही 12-23 केले ना मित्रांनो खोटं नाही सांगा तुमचा अभ्यास GS4चे 12-23चे पेपर आणि इकॉनॉमिक्स सर्वे हे जर सगळ्याची जोड झाली ना मित्रांनो खोटं नाही सांगा 85 90 95 खोटं सांगत नाही खूप इझी म्हणजे अचिवेबल स्कोर आहे. काय इझी अचिवेबल स्कोर आहे. त्यामुळं 12-23 GS4चे पेपर मित्रांनो केले नसतील तर नक्की करा. आणि इकॉनॉमिक्स सर्वे तर आपण घेतच आहोत. आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय तुमचा अभ्यास जो आहे नोट्स बेस प्रॉपरली रिवाइज करा. 100% 85 90 कुठंच केले नाही. आता कृषी उत्पादन आहे खरीप पिके सन 2024-25च्या खरीप हंगामात 157.39 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण करण्यात आली होती. मागील वर्षीच्या 156.58 हेक्टर तुलनेत सुमारे 6% जास्त आहे. एवढं लक्षात ठेवा. किती बाकीचं काही लक्षात ठेवा नका मित्रांनो. किती टक्के जास्त आहे पेरणी काय पेरणी पूर्ण करण्यात आली होती. मागील वर्षीच्या 0.6% काय आहे ती खरीप हंगामातली काय जास्त आहे 0.6. खरीप हंगामातली 0.6% जास्त आहे. पण तेवढंच लक्षात 0.6 एवढंच लक्षात ठेवा. बाकी काही लक्षात नाही राहिले तरी चालेल. नंतर आहे 170 किलोची एक घासडी याप्रमाणे कापसाचे उत्पादन 0 घासडी मिळेल. आता आपल्याला सरळ विचारत की आपल्याला जर विचारलं तुम्ही जर POP पाहिला तर तुम्हाला जाणवलं की आपण जे बॅरल आणतो तेलांचे क्रूड ऑइल आपलं हे जे आणतो ना त्या बाहेरच्या देशामधून अरब कंट्रीमधून पेट्रोल डिझेलचे तर ते बॅरल किती लिटरचं असतं असा आपला प्रश्न होता. सरळ बोलणारा क्वेश्चन आलेला होता. पण ते बऱ्याच मुलांना ते कळलं नाही की काय नेमकं किती असतं कधी वाचण्यात आलं नव्हतं. पेपरमध्ये जेव्हा ज्या घटना असतात ना का तेलाचं संकट आलं किंवा अशा किंवा ओपेक देशामध्ये काय झालं किंवा तिकडं अरब कंट्रीमध्ये काय झालं कधी पेट्रोलच्या किमती कमी झाल्या काय झाल्या त्यावेळेस ते विश्लेषण करत असताना पेपरमध्ये ते दिलं असतं एक बॅलर म्हणजे किती. त्यावेळेस फक्त मी तुम्हाला म्हणलं ना आपलं कसं आहे चौकस म्हणजे असं एकदम ना 360 आपलं ऑब्झर्वेशन पाहिजे. तर मग खोटं नाही का ती MPSC एक्झाम क्रॅक करणं अवघड नाही. तर लक्षात 170 किलोची एक घासडी म्हणजे कापसाची घासडी असते ना ती किती असते एक घासडी किती
किती किलो असते 170 किती 170 लक्षात ठेवा आला तर क्वेश्चन येऊ शकतो रब्बी पिकामध्ये किती पेरणी क्षेत्र किती वाढले 60% किती 60% किती 7% वाढलाय किती 7% सुलने 60% वाढलं आणि वर किती पाहिलं तर आपण मित्रांनो 0.7 खरीप पिकातलं 0.6 आहे आणि इकडं इथं 0.6 7 नाही तर डायरेक्ट 7 आहे काय 7 तिकडे 0.6 होतं आणि इथं 60% आणि बरोबर आहे आणि आपल्यासाठी तृणधान्य कडधान्य तेलबिया आणि ह्याच्यावर क्वेश्चन आलेले नेहमी दिसतील आता उन्हाळी पिके नंतर आपण काय पाहिलं खरीप रब्बी आणि उन्हाळी पिके उन्हाळी पिकाबद्दल ती माहिती दिली आहे तेवढं काय वाचत नाही हा VVIP म्हणजे मी म्हणतो ना खूप महत्त्वाची गोष्ट आहे की आयोगाला हा चार्ट खूपच आवडतो तुम्ही जर क्वेश्चन पाहिले तृणधान्य कडधान्य तेलबियावरती हमखास क्वेश्चन आलेले असतात ट्रेन विचार असो आयात निर्यात किंवा हे कुठं काय झालेलं आहे त्यामुळे तृणधान्यामध्ये म्हणजे हे गोष्ट तर मला लक्षात दिलं PYQ शिकायला हा ट्रेन आपल्याला 2023 हा क्वेश्चन आलेला होता की राज्याचं हे दिलं आणि विचारला होता क्रम विचारला तृणधान्यांचा म्हणजे कोणत्या राज्यात कसा आहे ते लक्षात ठेवा तर मित्रांनो लक्षात ठेवा तर हा एक तृणधान्य कडधान्य तेलबिया आणि कापूस आणि ऊस तर मित्रांनो तुम्हाला सांगतो की काय अवघड नाही दिसायला खूप मोठं दिसतंय आता एवढा डाटा कसा लक्षात ठेवायचा टेन्शन नका घेऊ मी आहे ना त्यामुळं टेन्शन घ्यायचं नाही मी आहे माझा विश्वास ठेवा मी तुम्हाला म्हणलं होतं की तुमचा एक मिनिटं तुम्हाला युटिलाइज होणार आहे बॅचमधून मला पण ते आहे जाणीव आहे मेन्सला वेळ कमी असतो त्यात आम्ही बॅच तुमची घेतली परत किती वेळ जाणार असं कसं मी श्योरिटी देतो की आपला डाटा खूप भारी प्रकारे एक्सप्लेन करणार आहोत आणि सगळे लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की इकॉनॉमी सर्व्हेमध्ये काहीच नव्हतं उगाच आपण घाबरत होतो तर लक्षात ठेवा एकच मिनिट थोडं पाणी पितो 30 सेकंदचा ब्रेक घेतो मित्रांनो आता तृणधान्य बदल तर मी डायरेक्ट काय करतो तृणधान्य राज्याची रँक कडधान्य राज्याची रँक तेलबिया राज्याची रँक कापूस राज्याची रँक आणि ऊस राज्याची रँक आणि काय सांगणार आहे ट्रिक्स सांगणार आहे आता मी इथं फास्टमध्ये घेणार आहे पण मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पॉज करून ह्या ट्रिक्स बाजूला आपल्याला नोट डाऊन करा आणि 1-2 वेळेस परत रीड करा तर लक्षात तृणधान्य म्हणजे काय तर मी त्याची रेसिपी बनवली पहाटेची सुरुवात तृणधान्य खाऊन केली काय पहाटेची सुरुवात तृणधान्य खाऊन केली मला सांगा तृणधान्य म्हणजे काय ज्वारी बाजरी आहे ना आता खेडेगावामध्ये तुम्हाला चपाती जास्त यूज करत नाही पण तृणधान्य ज्वारी बाजरी वापरतात की काय म्हणतात की मस्त सकाळी शेतकरी काय असतात पहाटे उठतात आणि पहाटे उठून आणि तुम्ही जर जाणवलं असं गावाकडे जवळपास 8-9 लोक जेवण करून शेतामध्ये गेलेले असतात मग काय पहाटेची सुरुवात तृणधान्य खाऊन बरोबर आहे ज्वारी बाजरी खातो ना म्हणून पहाटे सुरुवात तृणधान्य खाऊ नये आपली तर असं लक्षात ठेवा आणि लक्षात ठेवा मग पहाट काय P फॉर काय लक्षात ठेवा मित्रांनो P फॉर लक्षात ठेवा की आपलं पंजाब आहे बरोबर आहे काय P फॉर पंजाब आहे 4511 किलोग्राम पर हेक्टर पहिला रँक किती पंजाब आहे नंतर काय आहे मित्रांनो आता हा ए घेऊ नका काय ए पहिला सोडा दुसरा ए घ्यायचा आपला हा ए घ्यायचा नाही तर लक्षात ठेवा पहाटमध्ये पंजाब आहे 4511 हचं काय येत काय हरियाणा आहे हरियाणाचं किती मित्रांनो 3991 आहे नंतर आंध्र प्रदेश याचं काय आहे 3937 आहे आणि टी काय आहे मित्रांनो आता तुम्ही म्हणता टी तेलंगणा लक्षात ठेवायचं ते तमिळनाडू लक्षात ठेवायचं मला सांगा बाजरीची भाकरी आपण तेलासोबत खातो म्हणून तेलंगणा लक्षात ठेवा काय बाजरी टीचं कन्फ्युजन होणार नाही टी फॉर तेलंगणा आहे इथं मित्रांनो तमिळनाडू नाही मग तेलंगणा कसं बाजरीची भाकरी तृणधान्याची भाकरी आम्ही तेलासोबत खातो असं लक्षात ठेवा P फॉर पंजाब बरोबर आहे मित्रांनो एस फॉर हरियाणा ए फॉर आंध्रा आणि टी फॉर तेलंगणा असं लक्षात ठेवू शकता तुम्ही आणि बाजूला तुम्ही हे लिहू शकता पहाटेची सुरुवात तृणधान्य खाऊन मित्रांनो एकदा नोट डाऊन करा आणि 2-4 वेळेस वाचा 100% लक्षात राहील खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन त्यामुळे काळजीपूर्वक ह्याला पण पहा कडधान्य म्हणजे काय ते लक्षात ठेवा मित्रांनो कडधान्य म्हणजे कसं कडधान्य खाऊन काय झालं पैलवान आहे तर मला सांग कडधान्य कोणाला देतात जिम करणारी मुलं किंवा पैलवान हे काय करतात कडधान्य खातात का तर स्ट्रॉंग होण्यासाठी तर लक्षात ठेवा कडगुम तेल लावलेला पैलवान कडगुम तेल लावलेला पैलवान म्हणजे काय कडगुम नावाचं कडगुम तेल लावलेला पैलवान तुम्ही जर पाहिलं कोल्हापूर ह्या साईडला पैलवान जास्त दिसतात आणि मला सांगा की कोल्हापूर साईड हा कर्नाटकचा साईडचा आहे कर्नाटक साईडचा भाग आहे ना तो बरोबर आहे मग ते लक्षात ठेवायचं आणि कडगुम काय ते असं लक्षात ठेवा की काहीतरी साऊथचं नाव आहे एखाद्या व्यक्तीचं असेच काहीतरी साऊथला नाव असतं ना कडगुम मग काय कडगुम काय ते लक्षात ठेवा तेल लावलेला पैलवान आहे काय तेल लावलेला पैलवान कडगुम तेल लावलेला पैलवान कड म्हणजे काय त्यातलं कड म्हणजे कडधान्य आहे लक्षात ठेवा गु फार काय लक्षात ठेवा गुजरात आहे म फॉर काय तर मध्य प्रदेश आहे मित्रांनो तेल फॉर तेलंगणा आणि पैलवान काय हे लक्षात ठेवा मित्रांनो आपल्याला पंजाब दिसेल काय पंजाब आता प तुम्ही म्हणता पंजाब बघायचं का पश्चिम बंगाल पण आहे प पासून काय पश्चिम बंगाल घ्यायचं का पंजाब तर पैलवान कुठं सापडतात पंजाब हरियाणाला
एवढं सोपं आहे हां, त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. तर लक्षात ठेवा, कडगुम तेल लावलेला पैलवान. कड फॉर कडधान्याचा ट्रिक्स आहे. कड फॉर गु फॉर गुजरात, म फॉर मध्य प्रदेश, तेल फॉर तेलंगणा आणि पै फॉर काय आपल्याला पंजाब पाहता येईल. बाकीच्या आकडेवारी तुम्ही पाहून घ्या. आकडेवारी सांगत नाही, आकडेवारी आपल्यासाठी महत्त्वाचं नाही, आपल्याला काय रँकिंग महत्त्वाचं आहे. दुसरं आहे तेलबिया. तेलबद्दल काय येईल, ताक आणि गुळ आण आणि हरी तेल पण. मग आपण हरी नावाचा व्यक्ती त्याला काय म्हणलो आपण, ताक आणि गुळ आण. काय ताक आणि गुळ आण हरी, आपण म्हणतो ताक आणि गुळ आण हरी आणि तेल पण. म्हणजे ताक आणि गुळ हरी आण आण हरी, काय आण हरी आणि तेल पण. म्हणजे त्याचं म्हणणं आहे ताक आणि गुळ तर लागतेच पण तेल पण लागणार आहे. ताक आणि गुळ आण हरी तेल पण. ताकचं काय तामिळनाडू, गुळचं गुजरात, हरीचं हरियाणा, तेलचं तेलंगणा. लक्षात ठेवा. आणि तेलचं अशी ट्रिक कशी लक्षात ठेवायची मित्रांनो, तर तुम्हाला हे झालं तृणधान्याचं लक्षात ठेवलं शेतकऱ्यावरनं, कडधान्याचं पैलवानावरनं राहिलं, तेलबियाचं लक्षात ठेवा नावातच तेल आहे ना, ताक आणि गुळ आणि हरी, ताक आणि गुळ आणि हरी तेल. पण ते तेल नावातच आहे ना म्हणून लक्षात ठेवा तेल. तेव्हा ते लक्षात ठेव, ते एक तुमच्या लक्षात राहील. तामिळनाडू गुजरात, काय तामिळनाडू गुजरात हरियाणा आणि तेलंगणा हा असा क्रम पाहता येईल. कापसाचा लक्षात ठेवा, कापूस. कापसाचं काय पंजाब आणि पश्चिम बंगाल आणि गुजरातचा राजा कर्ण. काय पश्चिम बंगाल आणि गुजरातचा राजा कर्ण. तुम्हाला एक जाणवलं असेल की इंग्रजांचं जेव्हा आपल्या म्हणजे राज्य होतं तेव्हा आपल्याला पश्चिम बंगाल आणि जे आहे की काय लक्षात ठेवा गुजरात किनारपट्टी, म्हणजे हिचं काय होतं लक्षात ठेवा असं की दोन्ही असं कसं समांतर आहे ना, एक पूर्व बाजूला एक पश्चिम बाजूला. हिचं काय होतं त्यांच्या वसाहती होत्या किंवा त्यांचे वखारी होत्या. मग तिथं काय व्हायचं लक्षात ठेवा, तिथं कापड तुम्ही जर पाहिलं इंग्रजी काळामध्ये कापड गिरण्याचा व्यापार जास्त होता. मग तिकडे कसं होतं पश्चिम बंगाल, तिकडे त्या साईडला आपल्याला रेशीम उद्योग दिसला इकडं, आणि इकडे जर पाहिलं पश्चिम किनारपट्टीवर आपल्याला कापूस दिसतो. असं लक्षात ठेवायचं. एक ट्रिक स्वरूपात लागण्यासाठी काहीतरी हिंट लक्षात ठेवा की आपण इतिहासाशी त्याला कनेक्ट केलं. ते लक्षात ठेवा कापूस म्हणजे म्हणजे कसं आहे पश्चिम बंगालला आणि गुजरातचा राजा कर्ण. म्हणजे ज्याच्याकडे काय होतं की कापड गिरण्या होता तो कोण होता, कर्ण होता. काय कर्ण नावाचा व्यक्ती होता असं लक्षात ठेवा. कापड गिरण्यांचा कर्ण होता, महासम्राट होता असं लक्षात ठेवायचं त्यावेळीचा, असं लक्षात ठेवायचं. म्हणून लक्षात ठेवायचं काय पश्चिम बंगाल आणि गुजरातचा राजा कर्ण. लक्षात ठेवा पश्चिम बंगाल पहिल्यांदा आहे, गुजरात नंतर आहे, राजा म्हणजे राजस्थान, कर्ण म्हणजे कर्नाटक. लक्षात ठेवा. असं एक म्हणजे कापसाबद्दल तुम्ही ट्रेंड लक्षात ठेवू शकता. मी तुम्हाला काय म्हणलो की वेस्ट बेंगाल पश्चिम बंगाल असेल आणि गुजरात असेल तिथे काय होतं कापड गिरण्या होती, कापड गिरण्यांचा एक महासम्राट होता किंवा असं लक्षात ठेवायचं. तो कोण होता, कर्ण. लक्षात ठेवा पश्चिम बंगाल आणि गुजरातचा राजा कर्ण. पश्चिम बंगाल गुजरात राजस्थान ही कर्नाटक असा ट्रेन लक्षात ठेवायचं. आणि ऊसाचं लक्षात ठेवा, ऊसाचं काय लक्षात ठेवा UTT कर्ण महान. OTT प्लॅटफॉर्म आपल्याला माहिती आहे, OTT आपण ॲमेझॉन नेटफ्लिक्स बघतो त्याला आपण OTT म्हणतो, पण आपला OTT नको UTT पाहिजे. त्यांचा OTT आपला UTT आहे, UTT कर्ण महान. मग कर्ण महान ही काय आपल्याला स्टोरी समजा लक्षात ठेवा एखादी, म्हणजे कर्ण महान ही काय झाली एखादी बायोपिक आली किंवा आली त्याबद्दल आपल्याला तो पिक्चर पाहिजे. काय OTT वर नाही पाहिजे तर ते UTT वर. यू फॉर ऊस आला, टी फॉर तमिळनाडू, टी फॉर तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्र असं लक्षात ठेवा. आता तुम्ही म्हणता TT मध्ये आम्हाला कन्फ्युज होईल, तेलंगणा अगोदर तामिळनाडू अगोदर. मला सांगा मित्रांनो सगळ्यात मोठं राज्य कोणतं, तामिळनाडू. लहान त्यानंतर कोणी तेलंगणा. त्या दोघांची तुलना केली तर मग तामिळनाडू पहिल्यांदा जे मोठं आहे त्याला, तेलंगणा नंतर घ्यायला. UTT कर्णमान, यू फॉर ऊस, टी फॉर तामिळनाडू, टी फॉर तेलंगणा, नंतर कर्ण फॉर कर्नाटक आणि नंतर महान असं ठेवा. तर धान्याबद्दल लक्ष ठेवा. आपण काय लावलं शेतकऱ्याची स्टोरी होती, कडधान्याबद्दल काय होती, पैलवानाबद्दल बोललो, तेलबिया काय होतं तर ते तेल आणायला सांगितलं होतं हरीला, आणि कापसाच्या बद्दल पाहिलं ती महान सम्राट कर्णबद्दल, म्हणजे एक सम्राट होता काप गिरण्याचा त्याबद्दल बोललो होतो असं लक्षात ठेवा. एखादं असं काल्पनिक पात्र लक्षात ठेवा असं. आणि नंतर ऊसाचं आपण OTT नव्हतं तर OTT म्हणलं होतं. कर्ण महान, काय कर्ण महान, महान कर्ण नाही, सॉरी महान असं कर्ण नाही करायचं, म्हणजे असं तसं नाही पाहिजे, कर्ण महान असं लक्षात ठेवा. हे कन्फ्यूज होणार नाही. हो, आणि तुम्ही म्हणता की आम्हाला नंतर परत कन्फ्यूज होईल महान कर्ण का कर्ण महान, तर लक्षात ठेवा कर्णचं काय होतंय लक्षात ठेवा के होते, बरोबर आहे मित्रांनो. आणि महानचं यम, बरोबर आहे. अल्फाबेटिकली काय के अगोदर आहे, यम नंतर आहे, JKLMN, बरोबर आहे. के काय अगोदर आहे, यम नंतर आहे. अशा प्रकारे तुम्ही हा चार्ट लक्षात ठेवा. वाटलं तर नोट डाऊन करा. खूप VIP चार्ट आहे, 2-3 वेळेस क्वेश्चन आलेले आहेत. नंतरचा क्वेश्चन आहे मित्रांनो फलोत्पादन. सन 2023-24 मध्ये राज्यात फलोत्पादन पिकाला अंदाजे क्षेत्र 21.4 लाख हेक्टर असून त्यामध्ये मागील वर्षीच्या तुलनेत 2.9% घट झाली. किती 21.4 म्हणजे 21 लाख हेक्टर होतं लक्षात ठेवा. किती 21 लाख हेक्टर होतं आणि त्याची घट किती झालेली लक्षात ठेवा 2.9. तुम्हाला जाणलं असेल की आपला वारंवार पावसाचं प्रमाण कमी होतंय किंवा आपल्याला काहीतरी अडचणी येतात किंवा काहीतरी संकट येतं शेतीवरती, त्यामुळे काय व्हायला की पिकाखाली क्षेत्र जे आहे आपलं कमी व्हायला लागलेलं आहे. ते किती येतं 21 लाख हेक्टर आहे, राऊंड फिगर लक्षात ठेवा. आणि जसं किती कमी झालं आहे 2.9 कमी झालेलं दिसेल. तर आपल्याला काय विचारलं की राज्यात सगळ्यात जास्त पिकं खाली कोणते क्षेत्र, काल मी तुम्हाला सांगितलं डेमोमध्ये मॉग आंबो फळ खंकुश झाला. सगळ्यात जास्त पीक खाली कोणाचं लक्षात ठेवा, आंबा खाली पिकाळलेला आहे, नंतर संत्री आहे, नंतर द्राक्ष आहे, केळी, डाळिंब आणि मोसंबी. पण आपल्याला किती लक्षात ठेवायचे मित्रांनो, फक्त 4 लक्षात ठेवायचे. पहिले कोणता, आंबा,
संत्री, द्राक्षे आणि केळी. मग तुम्हाला जे म्हणलं होतं मॉगॅम्बो काय फळ खाऊन खुश झाला. एम फॉर मँगो बरोबर आहे. ओ फॉर ऑरेंज, जी फॉर ग्रेप्स आणि बी मॉगॅम्बो म्हणला बी म्हणजे बनाना. लक्षात ठेवा मॉगॅम्बो फळ खाऊन खुश झाला हे तुमच्या लक्षात येईल. मँगो, ऑरेंज, ग्रेप्स आणि बनाना हे लक्षात राहील. नंतर सेंद्रिय शेतीबद्दल ही खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. ह्याच्या नेहमी क्वेश्चन येतात. अखिल भारतात सेंद्रिय शेती उत्पन्न राज्य 32.7% हिस्सासह किती प्रथम क्रमांकावर आहे. म्हणजे सेंद्रिय शेतीमध्ये महाराष्ट्र किती भारतामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे आणि किती टक्के ना 32.7. 32.7 जरी नाही लक्षात राहिलं सेंद्रिय शेतीमध्ये पहिला क्रमांक लक्षात ठेवा. सुधारित बियाणे नंतर बघा आपल्याला की महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, महाबीज आणि राष्ट्रीय बीज निगम या दर्जेदार बियाण्याचे उत्पादन वितरण करणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील प्रमुख संस्था आहेत. आपल्याला डायरेक्ट विचारू शकतो की सार्वजनिक क्षेत्रातील प्रमुख संस्था कोणत्या आहेत बियाण्याचे उत्पादन वितरण करण्याचं. लक्षात ठेवा महाबीज आणि राष्ट्रीय बीज निगम. म्हणजे ही राष्ट्रीय लेवल आहे राष्ट्रीय बीज निगम. आणि महाराष्ट्राला कोणते महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ त्याला काय म्हणतात महाबीज असं लक्षात ठेवू शकता. नंतरचा क्वेश्चन आहे खते व कीटकनाशके नत्र, स्फुरद आणि पालाशाचा जास्त वापर होतो. NPK काय नत्र, स्फुरद आणि पालाशाचा. अशा प्रकारे जर तुम्ही पाहिलं तर आपण हे पाहिलं पाणी वापर संस्था महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत व 1.85 लाख हेक्टर क्षेत्रासाठी 577 पाणी वापर संस्थांची महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 अंतर्गत नोंदणी झाली आहे. सिंचन व बिगर सिंचन पाणीपट्टी परिषदेचे ते पुढचं काय मत नाही. महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा 2005 चा कधीचा 2005 चा कायदा आहे. त्या अंतर्गत काय केली 577 पाणी वापर संस्थांची महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960. आपल्याला सरळ विचारतो की महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा कधीचा आहे. सहकारमध्ये क्वेश्चन आले तर कधी महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 त्या अंतर्गत काय झालेली ती नोंदणी झालेली दिसते. आणि ती कोणती महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा कधी 2005 लक्षात ठेवा मित्रांनो. कृषी पंपाचे विद्युतीकरण किती कृषी पंपाचे विद्युतीकरण झाले लक्षात ठेवा 48 लाख. किती 48 लाख असं लक्षात ठेवा. सरळ लक्षात ठेवा. आणि इथून पुढे ज्या स्कीम आहे ते महत्त्वाच्या मित्रांनो. तर इथून पुढे जे 7-8 स्कीम आहेत आजच्या लेक्चरमध्ये. तर आता तुम्ही म्हणता की आता स्कीम एअर काय म्हणतात की फॅक्स काय आता कसं करायचं टेन्शन घेऊ नका. खूप इझी तुम्हाला लास्टला ट्रिक्स पण सांगतो की स्कीम कशा लक्षात ठेवायची ते. तुम्हाला त्याशी पण म्हणलं की 2004ला गव्हर्नमेंट चेंज झालं, नंतर 14ला झालं, नंतर 19ला झालं, नंतर 24ला. 4 नंतर आपल्या जवळ राष्ट्रीय फलोत्पादन अभियान 2005-6 आहे. नंतर 14 नंतर 15-16 एकात्मिक फलोत्पादन अभियान आहे. तर तुम्ही पाहिलं की नंतर जर पाहिलं 19-20ला नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन आलेली होती. नंतर 23-24ला राष्ट्रीय विकास योजनेचं नाव चेंज झालं. आणि तिथंच का 23-22ला शेतकऱ्याचं उत्पन्न डबल करायचं होतं. मग असं तुम्हाला लिंक्स डेमोमध्ये पण सांगितलं इथं पण आज सांगणारच आहे. आता थोडं लेक्चर थोडं एक्सटेंड होईल. आता मे बी पावणे 45 मिनटं 50 मिनटं होईल. पण ठीक आहे हे चॅप्टर खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे मी थोडं सुरुवातीच्या 1-2 लेक्चरला 2-3 लेक्चरला जास्त वेळ घेणार आहे. नंतर लेक्चर 15-15, 20-20 मिनटं किंवा 25 मिनिटामध्ये मॅक्सिमम संपवण्याचा प्रयत्न करील. आणि ज्या बॅच आपली 10 घंट्याच्या वर होणार नाही याचीही काळजी मी घेणार आहे. तर लक्षात ठेवा प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा व उत्थान महाअभियान काय ते काय आहे लक्षात ठेवा. केंद्र शासनाकडून राज्यात सन 2019-20 ते सन 2025 या कालावधीत प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा व उत्थान महाअभियान PM कुसुम घटक ब राबवण्यात येत असून राज्यासाठी 5.5 लाख ऑफग्रीड स्वतंत्र सौर कृषी पंप मंजूर करण्यात आलेले आहे. बरोबर आहे. तर पहिल्या मी काय म्हणलो की मित्रांनो की जर क्वेश्चन तुम्हाला दिसतील डॉक्टर पंजाबराव व्यासवलत योजना असेल की महाराष्ट्राचा अवधी धोरण असेल पहिल्या फक्त 2 किंवा 3 लाईन क्वेश्चन आले असतात. त्यामुळे इकॉनॉमिक्समधून आपलं खालचं काहीच गरजेचं नाही. हे काढलं बरं का हे काढलं खालचं फक्त आपल्याला पहिल्या 2 किंवा 3च लाईन महत्त्वाचं आहे. त्यामुळे अभ्यास करत असताना आपण चार्ट बॉक्स ह्याला जास्त महत्त्व देणार. आणि एखादी हेडलाईन असेल किंवा योजनेची हेडलाईन त्यातल्या फक्त खाली 2-3 लाईन वाचायच्या आणि तेवढंच आपण घेणार आहोत का तर तेच इम्पॉर्टंट आहे. आयोग त्यावर जास्त कल देतं विचारण्याचा. केंद्र शासनाकडून राज्य किती 19-20 ते 25 या काळात प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा व महत्वान उत्थान अभियान महाअभियान राहते PM कुसुम किती लक्षात ठेवा 19-20 ते किती 25 ते 26 लक्षात ठेवा. असं तो कालावधी जो आहे ना 19-20 ते 25-26 पर्यंत आपल्याला दिसतो. बरोबर आहे. त्या लक्षात ठेवा 19-20ला स्टार्ट झालेलं एक लक्षात ठेवा. आणि काय लक्षात ठेवा 3 या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 3 HP 5 HP आणि 7.5 HP क्षमतेची ऑफ ग्रीड स्वतंत्र सौर कृषी पंप स्थापित करू शकता. किती 3, 5, 7.5 HP किती हॉर्स पॉवर 3, 5, 7.5 ही सगळी विषम संख्या 3, 5 आणि 7.5 लक्षात ठेवा. 3, 5, 7 जरी लक्षात ठेवलं पण लक्षात ठेवा 7 नाही तर 7.5 3, 5, 7.5 असं लक्षात ठेवा. SP पॉवरचे आपल्याला हे दिसतात काय ते कृषी ऑफ ग्रीड स्वतंत्र सौर कृषी पंप स्थापित. नंतर लक्षात ठेवा कृषी वित्त पुरवठा लक्षात ठेवा शेतकऱ्यांना शासनाकडून विविध बँकाचे सहकारी संस्थांमार्फत अल्पमुदतीचे कर्ज पतपुरवठा इत्यादीवर आर्थिक सहाय्य पुरवले जाते. राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक नाबार्ड ही संस्था महाराष्ट्र राज्य सहकारी बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका प्रादेशिक ग्रामीण बँका अनुसूचित वाणिज्य बँका यांच्या मार्फत अल्प व मध्यम मुदतीचे कर्ज पुरवते. किती लक्षात ठेवा हे महत्त्वाचं वाक्य
काय करते नाबार्ड कोणामार्फत ह्या सर्व जे आहेत ना त्याच्यामार्फत काय करते अल्प व मध्यम मुदतीचे कर्ज पुरवते. नेहमी क्वेश्चन आले अल्प मुदत दीर्घ मुदत नेहमी क्वेश्चन विचारले आपल्याला. तर लक्षात ठेवा मित्रांनो, राष्ट्रीय कृषी ग्रामीण विकास बँक नाबार्ड ही संस्था महाराष्ट्र राज्य सहकारी बँक काय दुसरं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक प्रादेशिक ग्रामीण बँक आणि अनुसूचित वाणिज्य बँकांच्या मध्ये अल्प व मध्यम मुदतीचे कर्ज पुरवते. ती डायरेक्ट पुरवत नाही नाबार्ड. नाबार्ड काय करते ह्यांना कर्ज देते आणि ते नंतर शेतकऱ्याला कर्ज देतात. काय एवढं लक्षात ठेवा, कन्फ्युज होऊन देऊ नका. नाबार्ड डायरेक्ट देत नाही कर्ज, तर कर्ज ह्यांना देते कोणाला ह्या संस्थांना. संस्था ही आपल्या शेतकऱ्यांना कर्ज देते आणि ती किती अल्प आणि मध्यम मुदतीचे. एवढं लक्षात ठेवा मित्रांनो. यामध्ये काय लक्षात ठेवा, सन 2024-25 करिता राज्याच्या प्रधान क्षेत्रासाठी वार्षिक कर्ज आराखडा 7.25 लाख कोटी आहे. हे लक्षात महत्वाचं नाहीच आहे. यामध्ये कृषी आणि संलग्न कार्यक्षेत्र प्रधान क्षेत्रामधील हिस्सा 24.5% आहे. किती हे महत्वाचं 24.5% आहे. अनुसूचित वाणिज्य बँका प्रादेशिक ग्रामीण बँका महाराष्ट्र राज्य सहकारी बँक व जिल्ह्यामध्ये सहकारी बँका यांनी दिलेल्या कर्जाचा तपशील आपल्याला पाहता येईल. तर मित्रांनो आपला डायरेक्ट हा क्वेश्चन आलता की सगळ्यात जास्त कर्ज कोणाला दिलं 2023चा क्वेश्चन आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो, सगळ्यात जास्त कर्ज जे दिलेलं होतं लक्षात ठेवा 86,000 समथिंग. हे जे होतं ना अनुसूचित काय वाणिज्य बँकेला दिला होता 1 नंबरला. 2 नंबरला ह्याला दिलं होतं 25,978. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक व जिल्हा मध्यवर्ती बँक हे 2 नंबरला. आणि 3 नंबरला जे होतं RRB. कसं 3 नंबरला RRB हे 3 किती 3 लक्षात ठेवा. हे RRB हे काय 3 अक्षर आहेत म्हणून 3 लक्षात ठेवा. असं आपण नेहमी आपल्या सवय लागली असते RRB कसं 3 लक्षात ठेवा. अनुसूचित वाणिज्य बँक 1 नंबरला आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकला 2 नंबरला आणि 3 नंबरला RRBला कर्ज दिलेलं दिसतं. 23चा डायरेक्ट क्वेश्चन आहे मित्रांनो इथनं आलेला. आणि आपलं जे पाहिलंच की हे नेहमी ह्यावर ॲग्री इकॉनॉमीबद्दल तुम्हाला दिसतील, ह्याच्यावर सारखे क्वेश्चन आलेले दिसतील. नंतर आहे किसान क्रेडिट कार्ड योजना. राज्य सन 2023-24 मध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने 31.34 लाख किसान क्रेडिट कार्डचे वाटप केले. ठीक आहे. आपल्या माहिती नाबार्ड 1998ला आलेले. कधी 1998 आणि कोणती JV गुप्ता कमिटी. कोण नाबार्ड 1998 JV गुप्ता कमिटी. लक्षात ठेवा मित्रांनो. पीक विमा आणि आर्थिक सहाय्य. लक्षात ठेवा पीक विमा योजना जी आहे नैसर्गिक आपत्ती किडा किंवा रोगामुळे पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी ही योजना राज्यात सन 2016 पासून राबवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत अधिसूचित पिकानुसार शेतकऱ्यांना विम्याच्या रकमेच्या कमाल 5% रक्कम विमा हप्ता म्हणून जमा करावी लागते व विमा हप्त्याची उर्वरित रक्कम शासनामार्फत जमा केली जाते. राज्य शासन सन 2023-24 पासून सर्वसामायिक पीक योजना राबवित आहे, ज्यामध्ये शेतकरी पीक विमा पोर्टलवर नोंदणी करून आणि प्रीमियम करून फक्त रुपये 1 भरून योजनेत सहभागी होऊ शकतात. आता लक्षात ठेवा मित्रांनो, हे खूप महत्त्वाचं आहे. नेहमी आपल्याला पीक विम्याबद्दल क्वेश्चन आले दिसतात. पीक विमा आणि पीक विम्याची वर्ष. तर लक्षात ठेवा की आपल्याला काय केलेलं आहे की लक्षात ठेवा की किती टक्के विम्याच्या किती टक्के रक्कम भरायची 5% शेतकऱ्यांनी भरायचे. उरलेले 95% कोण भरणार आहे गव्हर्नमेंट भरणार आहे. म्हणजे टोटल किती झालं 100%. विम्याचा हप्ता कोण भरणार आहे 5% स्वतः शेतकरी भरणार आहे आणि 95% उरलेलं कोण भरणार आहे गव्हर्नमेंट भरणार आहे. असं लक्षात ठेवा 5-95 असं लक्षात ठेवा. आणि कधीची 2016 पासून प्रधानमंत्री पीक विमा येते. आपण पाहिलं की 14 गव्हर्नमेंट झालं आणि एकात्मिक फलित उत्पादन अभियान जे होतं 15-16 पुढचं घ्या. काय 16चं पुढचं घ्या प्रधानमंत्री पीक विमा 16. आणि लक्षात ठेवा सर्वसामायिक कधीपासून 23-24 पासून. तर लक्षात ठेवा 23 कसं लक्षात ठेवायचं शेतकऱ्याचं उत्पन्न डबल का करायचं 22 पासून पुढे गेलं 23-24 येईल. काय बरोबर 22 पासून 23-24 हे राहील. एखाद्या फल उत्पादन अभियान पुढचं 16 15-16चं 16 घ्या इथे. आणि दुसरं काय आहे मित्रांनो लक्षात ठेवा की हे जे आहे की आपल्याला जर पाहता येईल की काय 23-24 पासून सर्वसामायिक म्हणजे 22ला डबल केलं आणि ते पुढं 23-24 सर्वसामायिक आपल्याला दिसेल. अशा प्रकारे ही लक्षात ठेवा 5% शेतकरी 95% कोण गव्हर्नमेंट आणि 16 पासून राबवण्यात आलेले आहे आणि सर्वसामायिक 23-24. हवामान आधारित फळ पीक विमा योजना आहे. द्राक्षे आंबा डाळी केळी संत्री मोसंबी पेरू चिक्कू लिंबू काजू सीताफळ आणि स्ट्रॉबेरी या फळ पिकांसाठी राबवण्यात आहे. हे डायरेक्ट लक्षात राहतील एवढं काही टेन्शन नाही ह्याचं. आता हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना. लक्षात ठेवा मी ही योजना ही एकच वाचतो कारण की या दोन्ही योजना बऱ्यापैकी सेम आहे. फक्त काय आहे वरती SC साठी आणि खालती ST साठी आणि सगळ्यामध्ये थोडं नाव चेंज आहे. त्यांचा क्रायटेरिया किंवा उद्दिष्टे सारखीच आहे. लक्षात ठेवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना. लक्षात ठेवा या योजनेअंतर्गत 0.40 हेक्टर ते 6 हेक्टरपर्यंत क्षेत्र असलेल्या अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांना 100% महत्त्वाचं काय 100% अनुदानाच्या स्वरूपात आर्थिक सहाय्य दिले जाते. जमिनीची उत्पादकता वाढवण्यात उद्देशाने या योजनेअंतर्गत नवीन विहीर जुन्या विहिरीची दुरुस्ती शेतकऱ्याचे प्लास्टिक अस्थिरीकरण विहिरीत बोरिंग शेतपंप वीज मीटर जोडणी खर्च सूक्ष्म सिंचन संच असं परत बाग शेतीची उपकरणे SDP PVC याबद्दल म्हणजे शेतीसाठी जे जे लागतं ना त्यासाठी आपल्याला ते मदत करणार आहे. 0.40 ते 60 हेक्टर लक्षात ठेवा किती 0.40 ते
6 हेक्टर. ह्या आकडा लय मोठा आहे बरं का 0.40. आणखी एका योजनेमध्ये 0.40 येणार आहे, त्यामुळे 0.40 इथं लक्षात ठेवा आणि 6 हेक्टर 0.40 हेक्टर ते 6 हेक्टर लक्षात ठेवा. 4 6 असं 0.40 ते 6. आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना ST साठी सेम आहे, ती वाचून दाखवणार नाही पण बघा हे 0.40 ते 6 0.40 ते 6 सेम आहे, क्रायटेरिया सेम आहे, सगळं सेम आहे. फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना आहे ती SC साठी आहे आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आहे ST साठी आपल्याला बघता येईल. नंतर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 राज्याच्या शेतकऱ्यांना दिनांक 1 एप्रिल 2015 ते दिनांक 31 मार्च 2021 या कालावधीत एक किंवा अधिक संस्थांकडून घेतलेली व दिनांक 30 सप्टेंबर 2021 पर्यंत थकीत झालेले पीक कर्ज माफ करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने ही योजना सन 2019-20 मध्ये सुरू केली. तर मित्रांनो तर कधी लक्षात ठेवा की 15 पासून ते 19 पर्यंत कालावधी होता लक्षात ठेवा. म्हणजे गव्हर्नमेंट कधी आलं 14 ला मग आणि परत गव्हर्नमेंट चेंज होणार 19 ला, मग तो मधला जो पिरियड आहे ना 15 ते 19 त्या दरम्यान ही आपल्याला कर्जमुक्ती योजना आपल्याला दिसते. तुम्हाला माहिती पॉलिटिकल आंबिशन असतं कर्जमुक्ती. आता इलेक्शनमध्ये सगळ्यात मोठा मुद्दा काय असतो कर्जमुक्ती. आणि कोणताही पक्ष असेल तर ते काय करतं त्यांच्या ज्या जाहीरनाम्यामध्ये ते उद्देश असतो. तर मला लक्षात ठेवा इलेक्शन कधी झालं 14 झालं म्हणजे लगेच सुरुवात झाली 15ला नंतर इलेक्शन 19ला येणार आहे ना, मग ह्या पट्टा पाहिजे 15 ते 19 असा आपल्याला लक्षात ठेवा. सुरुवात कधी झाली लक्षात ठेवा 19ला सुरुवात झाली पण ते काय म्हणजे मागून ती लागू केली 15 ते 19 बद्दल. का तर 19ला लागू झाली ना मग मागचं कर्ज माफ करायसाठी ती मागणं लागू करावं लागेल ना, म्हणजे मागच्या सालापासून. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2021 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना. आता काय की लक्षात ठेवा ही पहिली होती की कर्जमुक्ती, दुसरी आहे प्रोत्साहनपर लाभ योजना. पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी योजना आहे आणि 1 जुलै 2022 पर्यंत राज्यात राबवण्यात येत आहे. सन 2017-18 ते सन 1920 या कालावधीत कोणत्याही 2 वर्षात पीक कर्ज घेतलेल्या व पूर्ण कर्जाची वेळेत परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या रकमेनुसार जास्तीत जास्त 50,000 रकमेचा लाभ या योजनेनंतर दिला जातो. लक्षात ठेवा मित्रांनो, हे काय आहे लक्षात ठेवा म्हणजे ती जी त्या योजनेअंतर्गत ही योजना आहे. आणि कसं नियमित कर्ज फेड करणारे जे शेतकरी असतात ना त्यांना 50,000चा लाभ दिला का ते प्रोत्साहन. म्हणजे त्यांना कसं त्यांनी जर कर्ज फेड केली तर त्यांना काय करायचं त्याला आपण काय करू 50,000चा काय करा आपल्याला लाभ द्यायचा आहे. मग ते काय करतील त्यांना प्रोत्साहन भेटलं की गव्हर्नमेंट जर आपण कर्ज जर नियमित फेडलं गव्हर्नमेंट आपल्याला 50,000 देते. म्हणजे कसं व्हायचं एक प्रकारे चांगला मेसेज समाजामध्ये जाईल की आपण कर्ज रेग्युलर फेडा आपल्याला पण गव्हर्नमेंट आपल्याला मदत करेल. किती 50,000 लक्षात ठेवा डायरेक्ट. आणि कधीपासून चालू झाली 2022 पासून शेतकऱ्याचं उत्पन्न कधी करायचं डबल 22 पासून असं लक्षात ठेवा. 2017-18 ते 19-20 दरम्यानची ती कर्ज होती 50,000. फक्त लक्षात ठेवा काय कधी 2022 पासून स्टार्ट झाली आणि 50,000 एवढं जरी लक्षात ठेवलं तरी चाललं. त्या योजनेअंतर्गत ही योजना डॉक्टर पंजाबराव देशमुख सवलत योजना डायरेक्ट आलेला क्वेश्चन आहे मित्रांनो. बघितला तर तुम्हाला दिसेल. अल्पमुदतीच्या पीक कर्जाची नियमित परतफेड करण्यात राज्यातील शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी योजना राबवण्यात येत आहे. घेतलेले कर्ज प्रत्येक वर्षाच्या दिनांक 30 जूनपर्यंत नियमित अदा केल्यास शेतकऱ्यांना या योजनेत व्याज सवलत अनुदान देण्यात येते. शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंतच्या कर्जात केंद्र शासनाकडून 3% व्याज अनुदान येते. त्याचप्रमाणे राज्य शासनाने 3 लाखपर्यंत कर्ज घेतलेल्या रकमेवर शेतकऱ्यांचे व्याज अनुदान 1%वरून 3% वाढ झाली. तर लक्षात ठेवा किती लक्षात ठेवा 30 जूनपर्यंत नियमित अदा केल्यास ते जरी लक्षात नाही राहिलं चालेल पण शेतकऱ्यांच्या काय सगळ्यात मोठं काय अल्पमुदतीच्या पीक कर्जाची नियमित परतफेड किती अल्पमुदत हे मदत आहे अल्पमुदत मदत आहे काय अल्पमुदत. डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेसाठी अल्पमुदतीच्या कर्जासाठी आहे लक्षात ठेवा. आणि लक्षात ठेवा की शेतकऱ्यांच्या 3 लाखापर्यंत कर्जात केंद्र शासन 3% व्याज अनुदान देते. किती 3% व्याज अनुदान देते. किती 3%. तुम्ही जर पाहिलं असेल की 60% आपल्याला ते 3 लाखाचं कर्ज भेटतं तर गव्हर्नमेंट काय करतं 3% देतं आणि 4% आपल्याला भरावं लागतं. काय म्हणतो तुम्हाला की आपण जे कर्ज घेत असतो ते 60% भेटतं. किती लाखापर्यंत 3 लाखापर्यंत गव्हर्नमेंट 3% भरतं आणि आपल्याला 4% भरावं लागतं. हे तुम्हाला PY व्हायला दिसतो. डायरेक्ट हा स्टेटमेंट विचारलं होते मी जे बोललो ते आत्ताचे. मग लक्षात ठेवा. आता मला सांगा अल्पमुदत का दीर्घमुदत कसं लक्षात ठेवायचं. मग दीर्घमुदतीसाठी कशाला मग एखाद्याने 1 कोटीचं लोन घेतले 2 कोटीचं लोन घेतले आणि गव्हर्नमेंट म्हणलं आम्ही भरतो असं होणार नाही ना. किती म्हणजे सरकारची दिवाळखोरी निघेल ना. जर मोठमोठाले कर्ज जर सरकार जर हे करायला लागलं तर दिवाळखोरी निघेल. तर मला सांगा शेतकरी बिचारी काय करतात छोटं कर्ज घेतात त्यामुळे ते करतात शेतकऱ्याला मदत होण्यासाठी काय छोट्या लोनसाठी करू शकतात म्हणून अल्प असं लक्षात ठेवा. मोठ्यासाठी नाही तर अल्प लक्षात ठेवा. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी कधीचं लक्षात ठेवा. अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात जोडण्यासाठी केंद्र शासन सन 2018 पासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना PM किसान राबवण्यात आहे. या योजनेत पात्र शेतकरी कुटुंबांना एकूण 6,000 वार्षिक अनुदान 3 समान हप्त्यात थेट लाभांतर हस्तांतरित दिले जातात. लक्षात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी तुम्हाला माहिती असेल सगळ्याला माहिती 6,000 दिले जातात 3 हप्त्यामध्ये 2,000चे 3 हप्ते असतात. 18-19 पासून आहे लक्षात ठेवा मित्रांनो. आणि लक्षात अल्प आणि अत्यल्प भूधारक अल्प आणि अत्यल्प बरोबर आहे. अल्प बरोबर अल्प आणि अत्यल्प बरोबर आहे. अत्यल्प किती 1 हेक्टरपर्यंत आणि अल्प किती 1 to 2 हेक्टर. आता झालं ना आपण पाहिलं
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना कधी लक्षात ठेवा. प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या उत्पन्नात जोड देण्यासाठी दिलेल्या आर्थिक सहाय्य व्यतिरिक्त काय अतिरिक्त आर्थिक सहाय्य देण्यासाठी राज्य शासनाने 2023 पासून ही योजना राबवत आहे. या योजनेद्वारे पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना प्रतिवर्ष 6,000 वार्षिक अनुदान 3 समान हप्त्यात थेट लाभ असताना डीबीटीद्वारे दिली जाते. म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे दिले. म्हणजे प्रधानमंत्री किसान पीएम किसान कधी सेंटरची आहे, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना महाराष्ट्राची. तुम्ही जर पाहिलं महाराष्ट्र शेतकऱ्यांना सेंटरचे 6 राज्य 6 असे 12,000 भेटतात. बरोबर आहे. ते कधी 18-19 पासून जर पाहिलं ते आपल्याला पाहता येईल की ही योजना चालू झालेली होती. तर आणि ही जी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना कधी 23-24 सरकारने ठरवलं तर 22ला डबल इन्कम करायचं. त्या रिलेटेड ही पण लिंक त्यासोबत करा. 23-24 लक्षात ठेवा. बरोबर 23-24. आणि प्रधानमंत्री किसान मान धन योजना जी आहे दुसरे पण आहे अत्यल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना वृद्धापकाळात संरक्षण व सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याच्या उद्देशाने ही ऐच्छिक व अंशदान आधारित निवृत्ती वेतन योजना राबवण्यात येत आहे. कोणासाठी अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी तिथे पण अल्प व अत्यल्प लक्षात ठेवा. अल्प आणि अत्यल्प योजना लक्षात ठेवा. अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना वृद्धापकाळात संरक्षण व सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याच्या उद्देशाने ही ऐच्छिक व अंशदान आधारित निवृत्ती योजना राज्यात राबवण्यात येत आहे. लक्षात ठेवा. तर मी काय निवृत्ती वेतन योजना आहे जशा पेन्शन स्कीम असतात तशी शेतकऱ्यासाठी आलेली आहे प्रधानमंत्री किसान मानधन योजना. आणि किती लक्षात ठेवा 3,000 निवृत्ती वेतन देणार आहे किती दरमहा. आणि कसं आहे दिनांक 1 ऑगस्ट 2019 रोजी 18 ते 40 वर्षे वयोगट किती 18 ते 40 वयोगट लक्षात ठेवा. आणि वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांना काय पूर्ण होईपर्यंत त्यांना काय करायचं दरमहा 55 ते 200 इतकी रक्कम निवृत्ती वेतन फंडामध्ये जमा करायची आहे. किती वयाची 60 वर्षे पूर्ण होईपर्यंत म्हणजे 60 वर्षापर्यंत त्याला काय करायची आहे ती निवृत्ती वेतन फंडामध्ये म्हणजे तो वयोगट कोण आहे त्यामध्ये सहभागी होणार. आता 18 ते 40 मधला वयोगट जो आहे तो सहभागी होऊ शकतो. आणि लक्षात ठेवा काय. आणि दुसरा आहे 60 वर्षे पूर्ण होईपर्यंत त्यांनी काय केले महिन्याला किती दरमहा 55 ते 200 रुपये इतकी रक्कम निवृत्ती वेतन फंडामध्ये करायची आहे. किती दरमहा आहे किती दरमहा आहे असं लक्षात ठेवा. काही कन्फ्यूज होऊ नका. 3,000 निवृत्ती वेतन योजना आहे. 18 ते 40 वयोगट 60 वयापर्यंत भरायचे आहे. आणि 60 नंतर तुम्हाला माहिती पेन्शन भेटते त्यामुळे 60 पर्यंत लक्षात ठेवा. आणि दुसरं मत की 55 ते 200 हा त्याचा महिन्याचा हप्ता आपल्याला बघता येईल. नंतर कृषी पणन. तर मित्रांनो तर हाही क्वेश्चन आपल्याला डायरेक्ट आलेला दिसतो की कृषी पणन डायरेक्ट विचारलं होतं की आपल्याला महाराष्ट्रामध्ये राज्यात किती कृषी उत्पन्न बाजार समिती आहे आणि किती उपबाजार समिती आहेत. तर लक्षात ठेवा मित्रांनो महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन विकास व विनियमन अधिनियम 1963 कधी महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन विकास व विनियमन अधिनियम 1963 हा अधिनियम डायरेक्ट विचारू शकता की अधिनियम कधीचा इयर विचारलं जाऊ शकतं. तर मित्रांनो लक्षात ठेवा 1963 मध्ये असं लक्षात ठेवा असं 2 आकडा आहे ना. 36 मध्ये काय असतं की त्यांच्यामध्ये जमत नाही. 36 मध्ये जमत नाही 63 मध्ये जमतं. म्हणजे शेतकऱ्याच्या सरकारसोबत जमवून घेण्यासाठी म्हणजे मार्केटिंगचं कोणता अधिनियम आला महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन विकास व नियम अधिनियम 1963 लक्षात ठेवा ना विसरणार नाही का. आता 63 म्हणजे दोघांचं चांगलं रिलेशन आहे. 36 मध्ये रिलेशन चांगलं नाही. 63 रिलेशन चांगलं आहे. रिलेशन कशासाठी मार्केटमधील दलाल किंवा हे गोष्टी असे शेतकऱ्यांना फायदा होण्यासाठी मार्केटमध्ये शेतकऱ्यांना मालाला योग्य भाव भेटण्यासाठी सरकारनं अधिनियम आणला होता असं लक्षात ठेवा 1963 असं लक्षात ठेवा. तर महाराष्ट्रामध्ये 305 कृषी उत्पन्न बाजार समिती आहेत आणि 624 उपबाजार समित्या. 305 आणि 624 जवळपास डबल आहेत उपबाजार. 305 आणि 624 असं लक्षात ठेवा. म्हणजे पहिले 305 आणि नंतर 624 म्हणजे डबल. किमान आधारभूत किंमत योजना हे पहिले MSP काय आहे ते आपण बघितलं आहे. CSCP कमिशन फॉर ॲग्रिकल्चर कॉस्ट अँड प्राइसेस. MSP किती पिकांना दिला जातो 23 पिकांना दिला जातो. मग म्हणजे नेमकं काय कसं आहे ते आपण रिव्हिजन करताना तुम्ही जर नीट वाचून घ्यायचं त्यावरही नेहमी क्वेश्चन आलेला दिसतो. ते इथं पाहूया की आपल्याला काय करायचं शेतकऱ्याला काय होतं नेहमी चढ उतार राहतात त्यामध्ये शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये म्हणून MSP दिली जाते. तर लक्षात ठेवा महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ राष्ट्रीय कृषी सहकारी पणन महासंघ महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक महासंघ यांच्या मार्फत काय केलं तर हंगामापूर्वी हे काय केलं म्हणजे आधारभूत किमती आहेत त्या काय केल्या जातात लक्षात ठेवा यांच्या मार्फत हे केल्या जातात. निवडक पिकांच्या आधारभूत किमती दिल्या जातात बरोबर आहे यांच्या मार्फत केली जाते ती तरतूद. आणि काय केली जाते हंगामपूर्णी असतं पेरणी हंगामपूर्णी म्हणजे पेरणी करण्याच्या अगोदर ही MSP दिली जाते. काय आपलं विचारू शकतो पेरणीचा हंगाम संपल्यानंतर किंवा अगोदर तर लक्षात ठेवा पेरणीच्या हंगामापूर्वी. जर शेतकऱ्याला कळलं की कापसाला भाव मला 10,000 भेटणार आहे म्हणून तो कापूस लावणार. त्याला जर कळलं शेतकऱ्याला 6,000 कापूसाला भाव भेटणार आहे तो कशाला कापूस लावल दुसरं पीक लावल. मग काय शेतकऱ्यांना ती शाश्वती देण्यासाठी MSP दिला जातो हंगामापूर्वी. मग शेतकऱ्याला कळलं की भाव भेटणार आहे म्हणून शेतकरी काय करेल पिकाची लागवड केलं. आणि महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याला जर पाहिलं की केंद्र शासनाने जाहीर केलेल्या निवडक पिकांच्या किमान आधारभूत किमती आपल्याला विचारलेलं आहे. लक्षात ठेवा मित्रांनो किमान आधारभूत किमती. तर मी सांगतो मित्रांनो आपल्याला फक्त ज्वारी बाजरी
काय गहू तांदूळ आणि मका ह्या 35 लक्षात ठेवायचे आणि दुसरी आहे मूग आणि तूर बाकीचे लक्षात ठेवायचे नाही कारण की ह्याच्यावरच आपल्याला जास्त क्वेश्चन आलेले दिसतात आणि ट्रिक स्वरूपात लक्षात ठेवतो. आता मला सांगा एखादा शेतकरी मार्केटमध्ये गेला आणि एखादा मार्केटमध्ये म्हणला की समजा एखादा अन्नधान्य घेऊन गेला तो मार्केटमध्ये त्या व्यापाऱ्याला म्हणला की माझा अन्नधान्य असं आहे शेतकरी म्हणला 4,000 घ्यावा तुम्ही क्विंटलने आणि तुम्हाला उदाहरणार्थ दाखल सांगतो 4,000 घ्या आणि व्यापारी काय म्हणला नाही 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 आम्ही 3,000 घेणार 3,000नीच घेणार. मग तो घरी जाऊन सांगणार घरच्यांना की बाबा घरी बायकोला फोन करणार की बाबा आपण तर 4,000 म्हणलो पण व्यापारी 3,000 म्हणतोय. मग आपण काय म्हणणार रागामध्ये की मार्केटमध्ये मी आलो की आणि कसं असतं व्यापारी कसे असतात थोडे हिंदी बोलणारे असतात शहरामध्ये आलेला व्यापारी तो शहरातील असतो असं लक्षात ठेवा. आपण म्हणतो ना ज़्यादा बात कर रहा है वो कुछ भी बोल रहा है आणि कुछ किंमत ही नाही दे रहा पण ज़्यादा बात कर रहा है पण त्याच्यामध्ये थोडं वाद पण झालेला असतो भावावरनं. मग आपण रागा त्याला बोलतो की तू क्यों ज़्यादा बात कर रहा है तेरे को बोल रहा है ना की हम 4,000 तो वो बोलता है 3,000. मग तो मोठ्या कसं असतं की कधी कधी शेतकरी पिळून होती मग व्यापारी मोठ्या आवाजात बोलतो घ्यायचं असेल तर घ्या जा. मग शेतकरी काय म्हणतो ज़्यादा बात मत कर बरोबर आहे ज़्यादा बात मत कर. मग तसं लक्षात ठेवा ज़्यादा बात मत कर म्हणजे मार्केटला ज़्यादा बात मारतात. मग आम्ही काय करणार काय घरी जाऊन काय मग शेतकरी कुठं सरकारकडे जातो की व्यापारी मनमानी करतात. मग तिथं सरकारकडे जाऊन काय म्हणतो शेतकरी ज्यादा बाता मार्केटला गेला आम्हाला असा व्यापारी काय म्हणतो ज्यादा बाता मारतो मग आम्ही काय करणार काय ज्यादा बाता मारतात मग आम्ही काय करणार ज्यादा बाता मग आम्ही काय करणार लक्षात ठेवा. ज्यादा फॉर ज्याचं ज्वारी लक्षात ठेवा बाचं बाजरी ताचं तांदूळ मचं काय मका गचं गहू लक्षात ठेवा काय ज्यादा बाता मगचं लक्षात ठेवा. ज्यात फॉर ज्वारी बा फॉर बाजरी ता फॉर तांदूळ मग फॉर काय आपलं हे मका आणि ग फॉर गहू लक्षात ठेवा. ज्या असा तो MSPचा क्रम आहे लक्षात ठेवा. ज्वारी बाजरी तांदूळ मका आणि गहू काय ज्वारी बाजरी आणि ज्वारी बाजरी तांदूळ मका आणि गहू ज्यादा माता मग काय करणार असं लक्षात ठेवा. ज्यादा बाता मग काय करणार असं लक्षात ठेवा. आणि लक्षात ठेवा तूर आणि मुगीचं लक्षात ठेवा. तूर आणि मूग डायरेक्ट लक्षात विचारू शकतात. सगळ्यात जास्त जर मी MSP पाहिलं त्या चार्टमध्ये मुगाला सगळ्यात जास्त आहे नंतर तूरला आहे काय लक्षात ठेवा. एम फॉर मूग लक्षात ठेवा आणि टी फॉर तूर MT लक्षात ठेवा. MT एम मूग टी MT लक्षात ठेवा. एम बरोबर आहे आपले पोते MT करायचे तिथे जाऊन का जास्त भाव भेटलाय ना घरी कशाला घेऊन यायचं. मूग आणि तूर जे नेलं होतं एम फॉर मूग टी फॉर काय आपल्याला तूर दिसेल MT करून यायचे ना पोते तिथं खाली मार्केटमध्ये जाऊन MT लक्षात ठेवा असं लक्षात राहील. तूर मूग आणि तूर असं लक्षात ठेवा. मूग आणि तूर सगळ्यात जास्त आहे. मुगाला किती लक्षात ठेवा मित्रांनो किती 8,682 आहे आणि तुरीला किती आहे मित्रांनो लक्षात ठेवा 7,550. सगळ्यात चार्टमध्ये जर पाहिलं ट्रेंडमध्ये तर सगळ्यात जास्त ह्याला आहे. आपल्या ज्यादा बात ज्वारी बाजरी तांदूळ मका गहू लक्षात राहील. विचारू शकतात की इकडं पिकं आणि त्याची MSP आणि ट्रेंड विचारला जाऊ शकतो आणि तूर मूग पण जास्त आहे ते पण लक्षात ठेवा. नंतर आहे लक्षात ठेवा की माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान आणि ॲग्री प्रकल्प काय DBT शेतकरी योजना काय राज्यात राबवत येणाऱ्या विविध कृषी योजना आहेत. ह्या आपल्याला 2-4 योजना राहिलेल्या आहेत. ह्या पण आपण आजच पाहणार आहोत. थोडं लेक्चर मोठं होतं आहे त्याबद्दल थोडं ठीक आहे पेशंटली ऐका का आता म्हणजे मित्रांनो नेहमी येणार क्वेश्चन आहे त्यामुळे मी तुम्हाला वेळ देतो. ह्याला जास्त वेळ देऊयात आपण कारण की नंतरचे जे लेक्चर आहेत ते खूप कमी वेळेत होणार आहे 5-6 लेक्चर नंतर. त्यामुळे आपण ह्याला जरा थोडा वेळ देऊयात. मी थोडं पाणी घेतो. आता मित्रांनो हा जे लेक्चर आहे तर लक्षात ठेवा मला वाटतं 1 तास झाला आहे तर मला वाटतं मी इथेच थांबतो. तर बाकीचं राहिलेला पार्ट आहे आपण उद्या पाहूयात कारण की खूप लेंदी होईल लेक्चर आणि आपण काळजीपूर्वक पाहू. तुम्ही टेन्शन घेऊ नका नंतर लेक्चर फास्ट संपवतो वेळ घेणार नाही कारण ते पहिले जे टॉपिक आहेत जे VIP आपल्याला खूप काळजीपूर्वक घ्यायची कारण की लाईन टू लाईन क्वेश्चन आलेले आहे. तुम्ही काळजी करू नका नंतर लेक्चर मी कमी करतो आणि 10 घंट्याच्या वर बॅच जाणार आहे ह्याची मी काळजी घेतो. त्यामुळे तुम्ही निवांत राहा. आपण काय करू तर ॲग्रीचे 2 टॉपिक 2 पार्टमध्ये जे करणार होतो तर आपण काय करू 3 पार्टमध्ये करू. ठीक आहे आज इथे थांबूयात आणि टेन्शन घेऊ नका. जर तुम्हाला जाणं असेल की खूप व्यवस्थित होतं आहे सगळं फक्त पेशंटली ऐका. असं खूप मी तुम्हाला गॅरंटी सांगतो की इकॉनॉमिक्स सर्वे पाहून तुमचं काही नुकसान होणार नाही. उलटं तुम्हाला म्हणलं ना आर्थोलॉजिक प्लस तुमचे मार्क 100% वाढणार तिची मी काळजी घेतो. ठीक आहे ऑल दी बेस्ट फॉर मेन्स 2000 आपली मुख्य परीक्षा 2024साठी तुम्हाला ऑल द बेस्ट. आणि घाबरू नका. कधी वाटलं की अरे भीती वाटते काय होईल कसं होईल स्वतःला एकच सांगायचं डर के आगे जीत आहे. बरोबर ते ऋतिक रोशनची हे आहे ना काय म्हणते आपला जाहिरात आहे बरोबर आहे माउंटन डिओ ती ब्रँड आहे ती जाहिरात करतो
तर त्यामध्ये ती लय भारी, मला ती टॅगलाईन खूप आवडते, डर के आगे जीत आहे. कधी पण बघा तुम्हाला एखादी गोष्ट आधी अवघड वाटते, तर नंतर ती गोष्ट यायला लागल्यानंतर खूप भारी वाटतं. नंतर नंतर मग असं वाटतं की अरे सोपं सोपं आहे. त्याच्या अगोदर भीती होती, नंतर काय सोपं आहे. तुम्ही इंग्लिश बघा, मुलांना असं वाटतं की खूप अवघड होती, पण जेव्हा इंग्लिश करायला लागतं सगळं हॉकॅप पाठ होती, ग्रामर कळतं, सगळं करतं, नंतर इंग्लिश लिहायला येते आणि वाचायला येते. पण इंग्लिशच्या अगोदर करायच्या अगोदर किती भीती असते, मग भीती नंतर काय आलेलं असतं, सोपं इझी झालेलं असतं. म्हणून म्हणतो डर के आगे जीत आहे. म्हणजे काय, आधी भीती वाटते, पण जर करत करत गेलो तर नंतर चांगलं होतं. ठीक आहे, इथेच थांबूया. थँक्यू.